हॅलो ॲग्रिकॉस, लवकरात लवकर जॉईन व्हा. आपल्याला खूप मजेदार असा आजचा सेशन करायचा आहे. आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत वीड सायन्स. काय बघणार आहोत? वीड सायन्स. थोडस खाली कर म्हणजे व्ह्यूअर्स दिसतील. तिथं तो अॅनालिटिक्सच्या मागच्या कर एकदा. हा, स्ट्रीम सेटिंग. आता खाली कर बस. बाळांनो, लवकरात लवकर जॉईन व्हा. आजचा सेशन खूप जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे. आजचा सेशन आपल्याकरता खूप जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे. एकदा क्लिअर करा. क्लिअर आवाज येत आहे का? बरोबर दिसत आहे का? क्लिअर करा बरं का. क्लिअर. लवकरात लवकर क्लिअर करा, म्हणजे आपल्याला आपल्या सेशनला धमाकेदार पद्धतीने सुरुवात करता येईल. मेले का रे सगळेचे सगळे? इतके लोक लाईव्ह आहेत आणि एकच लाईक तर सोडून द्या, पण एकही कमेंट नाही की जिंदा होय की नाही, टायगर जिंदा होय की नाही, बताव ना जरासा. लाईक मारा, म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला आपला सेशन सुरुवात करता येईल. इतके लोक लाईव्ह आहेत आणि लाईक फक्त 2 बहुत नाइंसाफी डार्लिंग, बहुत नाइंसाफी. लाईक मारा म्हणजे आपल्याला सुरुवात करता येईल. 5 पर्यंत तरी पोहोचून द्या ऍटलिस्ट. क्लिअर. ठीक आहे. बघा, तर आज आपण बघणार आहोत वीड सायन्स. काय? वीड सायन्स. पहा, त्यापूर्वी आपल्याला समजावं लागेल ना भाऊ, वीड म्हणजे काय होते. पहिली गोष्ट तुम्हाला एक झटक्यामध्ये सांगतो की जो वर्ड होता कोणता, वीड, हा कोणी दिला होता? जेत्रो काकाजी. आपले तेच जेत्रो टूल काकाजी, अंकल जेत्रो टूल. आणि या जेत्रो टूललाच फादर ऑफ वीड सायन्स म्हणतात. जेत्रो टूलनं टिलेज सुद्धा दिलं होतं. टिलेज भूलने का नहीं, तू भूले मैंने आने तेरे को, इधर देख. पहा, हा जो वीड शब्द आहे, हा कोण दिला होता? जेत्रो अंकलने दिला होता. जेत्रो टूल. म्हणूनच आणि यांनी खूप मोठा अभ्यास केला होता गवताच्या बाबतीत, वीडच्या बाबतीत, म्हणून यांना फादर ऑफ वीड सायन्स सुद्धा म्हणतात. फादर ऑफ वीड सायन्स. यांनी काय दिली होती अजून? हॉर्स सोईंग हस्बेंडरी वगैरे दिली होती. बरोबर आहे का? आहे का जानेमान? तर ह्या बेसिक गोष्टी होत्या. बघा, आजच्या सेशन तुम्ही कोणत्याही ऍग्रिकल्चर रिलेटेड एक्झामची प्रिपरेशन करत असाल, त्या सगळ्या एक्झाम साठी हा सेशन खूप इफेक्टिव्ह ठरणार आहे. क्या ठरने वाला? इफेक्टिव्ह ठरणार. इफेक्टिव्ह. ठीक आहे का? भाभी जी घर पर है, जाने दो उसको घर पर. अपन को आज लेक्चर करना है. काय म्हणते? व्हॉट इज वीड? वीड म्हणजे काय होते? वीड म्हणजे काय? वीड म्हणजे तुझ्यासारखा. वीड म्हणजे तोहरा जैसा, तेरा जैसा, तोहरा जैसा. वीड म्हणजे असा एक घटक, म्हणजे एक तुमच्यावरून एक्झाम्पल, असा एक घटक तो अशा ठिकाणी आहे ज्याची तिथं गरज नव्हती. नाही मुन्ना, नाही. काम का नाही? म्हणजे वीड म्हणजे असा प्लांट जो अशा ठिकाणी आहे जिथं त्याची गरज नव्हती ना. कबाब में हड्डी बनने का कोई फायदा नहीं. कौन फायदा नहीं बाबू, कौन फायदा नहीं. तर हा जो वीड असते ना, वीड हा डायरेक्ट कबाब में हड्डी असते. कबाब में हड्डी म्हणजे हा अशा ठिकाणी असते जिथं याची काही काम नाही, कोणतीही गरज नाही. तुमच्यासारखा वीड म्हणजे गांजा का? वीड गांजा, बरोबर. एक नंबर भैया, एक नंबर. दिल जितले तुमनं, दिल जितले. वीड म्हणजे गांजा, बरोबर बोलले. तो वीड वेगळा आहे. आपण ऍग्रिकल्चर वाले वीड वरती बोलत आहोत. तो जो आहे गांजा, त्याच्या नावच वीड आहे. तो संकल्पना नाही आहे, त्याच्या नावच वीड आहे. जसा एखादी वुमन आहे,
वुमन, तिचे नाव महिला आहे, महिला. अरे ते महिला बी आणि तिचं नावही महिला आहे, अशातला प्रश्न नाही. ठीक आहे. एक क्रिकेटर होता, त्याचाही नाव महिला होता. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तो वीड नाही आहे. गांजा एक प्रकारचा मेडिसिनल क्रॉप आहे. तो कसल्याही पद्धतीनं वीड नाही आहे, पण आपण त्याला वीड म्हणतो. ठीक आहे. बघा मी काय म्हणतो, वीड म्हणजे कबाब में हड्डी. कबाब में हड्डी म्हणजे असा एक प्लांट ज्याची गरजच नव्हती अशा ठिकाणी आहे तो. जसे तुम्ही, तुमची गरज आहे का या जीवनामध्ये? नाही. या धर्तीवरती तुमची गरज आहे का? नो म्हणजे नो. तुम्ही काय आहात? या धर्तीवरती बोज आहात. तसेच वीड म्हणजे असे प्लांट जे धर्तीवरती बोज आहे. धर्तीवरती बोज, बोज, धर्तीवरती बोज, धर्तीवरती बोज म्हणजे वीड. कुठं काहीच नाही समजला, आरसा खोलायचं, स्वतःला बघायचं, हा तूच वीड आहेस, तूच वीड आहे, तुम्ही वीड हो. डायरेक्ट समजला का? पहा संकल्पना, पहा व्यवस्थितरित्या. काय म्हणते, वीड आर प्लांट आउट ऑफ प्लेस, बिनकामाच्या ठिकाणी. ठीक आहे का? इन कल्टिवेटेड फील्ड, लॉन और अदर प्लेस. ठीक आहे, हा बरोबर सांगितलो. प्लांट ग्रोविंग वेअर इट नॉट डिझायर्ड. डिझायर्ड कोणी याला वाटत नव्हता की एखाद्या ठिकाणी वीड पाहिजे, अशा ठिकाणी वीड आली, काय बोले उसको वीड बोलेंगे. ऐसा प्लांट जो अशा ठिकाणी आला जिथं त्याचा कामच नव्हता, बिनकामाचा आहे, शोषण करण्याकरता. काय म्हणू त्याला आपण? वीड म्हणू. मग एका झटक्यामध्ये डेफिनेशन पाहू ना बाबू. ए बाबू, इकडे बघ, इकडे बघ, अलीकडे बघ, पलीकडे नको बघू, अलीकडे बघ, पलीकडे नको बघू, इकडे बघ. व्हॉट इज वीड? ऍक्च्युअल डेफिनेशन. वीड आर अनवॉन्टेड. हो, बिनकामाचे. जसं तू आहेस, तू पण तर अनवॉन्टेड चाइल्ड आहेस ना. अनवॉन्टेड अँड अनडिझायरेबल, काही गरजच नव्हती त्याची. प्लांट दॅट इंटरफेअर विथ युटिलायझेशन हो ऑफ लँड. हो, वापर करते ना, गैरवापर करते ना. जागेवरती जर उगत असेल वीड, गैरवापर करते जागेचा. वॉटरचा पण गैरवापर करते. अँड दज ऍडव्हर्सली अफेक्ट क्रॉप प्रोडक्शन अँड ह्युमन वेलफेअर. याच्या साध्या व सोपा म्हणणं कसं आहे, वीड म्हणजे असा प्लांट, वीड म्हणजे वीड, वीड, गांजा दो, वीड म्हणजे बिना कामाचा प्लांट, प्लांट जो की गैरवापर करता है. गैर वापर, जो की गैरवापर करते. कशाच्या? लँडच्या. कशाच्या? वॉटरच्या. कशाच्या? न्यूट्रिएंटच्या. बरोबर आहे ना? त्यामुळे फरक कोणावर पडते? क्रॉप प्रोडक्शन वरती. फरक कोणावर पडेल? क्रॉप प्रोडक्शन वरती. कसं फरक पडेल? मला सांग भाऊ. जागा आहे, जागेवरती हाच कब्जा करून आहे. कोण? वीड. मग हा क्रॉप काय, प्लांट काय म्हणाल, मेरे को बैठने को जगत नहीं है, मैं बैठू कहाँ पे? होईल ना असा. मग पाणी पण सगळा कोण घेईल? वीड, जास्तीत जास्त. मग ह्या क्रॉपला, आपल्या क्रॉपला पाणी भेटेल का? नाही ना मुन्ना. येच तो तेरे को समजता नहीं मिलेगा ना बाबू, नाही मिलेगा. आणि न्यूट्रिएंटची पण तशीच कंडिशन, सीएम कंडिशन की वीड काय करते, पुरे न्यूट्रिएंट चोसून टाकते, पूर्ण खाऊन टाकते आणि याला देते बाबाजीच्या ठुल्लू. काय देते? बाबाजीच्या ठुल्लू. बरोबर आहे का? हे आहे वीडची ऍक्च्युअल डेफिनेशन. ऍक्च्युअल डेफिनेशन अभी देखा. ऍक्च्युअल डेफिनेशन मला एकदा सांगा, कन्फर्मेशन द्या. वीडची डेफिनेशन कळली का? ए गांजावाला बाबू, वीडची डेफिनेशन कळली का तुम्हाला? समजी की नाही? वीड की डेफिनेशन समजी की नाही? मेले सगळे, कोमात गेले. बघा, ज्या विद्यार्थ्यांना माहित नसेल, जे विद्यार्थी, हो सरजी म्हणतात निलेश, ज्या विद्यार्थ्यांना माहित नसेल त्यांच्याकरता सांगतो. जे विद्यार्थी एमसीआर ची तयारी करत असतील किंवा तुमचे कोणते ज्युनियर किंवा सिनियर एमसीआर पीजीसीटी 2026 जे आता आहे, येणार आहे जून मध्ये, 20 तारखेला पेपर आहे, त्याची कोणी तयारी करत असतील तर ही माहिती बऱ्यापैकी त्यांच्यापर्यंत पोहोचवून द्या की सारथी एज्युकेशन एक सिरीज चालवत आहे. त्यामध्ये फ्री रिव्हिजन लेक्चर्स आपल्याला पाहायला भेटतात. ओनली वन
ओनली ऑन सारथी ऍग्रीकॉस या युट्यूब चॅनलवरती. फ्री टेस्ट सिरीज आपल्याला पाहायला भेटेल ऍप्लिकेशन वरती सारथी एज्युकेशन. त्याच्या अनालिसिस सुद्धा आपल्याला तिथं पाहायला भेटेल. अजून हे 20 एप्रिलला लॉन्च झाली. बऱ्यापैकी खूप विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीचा फायदा घेतला आहे. पूर्णपणे शून्य शुल्काची आहे. म्हणजे शून्य म्हणजे फ्री आहे. टोटली एकही तुम्हाला रुपये पे करण्याची गरज नाही. जे की रिव्हिजन बॅच आहे, जे यावर्षी मुलं पेपर देत आहेत. कशाच्या? IMCR PGCET 2026च्या त्यांच्याकरता. मग यामध्ये तुम्हाला काय मिळेल माहिती आहे का? 40+ टेस्ट जे की फुकट आहेत पूर्णपणे. रिव्हिजन लेक्चर सारथी ऍग्रीकॉस या युट्यूब चॅनल वरती जाऊन बघ. जाके देख सारथी ऍग्रीकॉस इस यूट्यूब चैनल पर कि इंसान है या भगवान. ठीक आहे का? टेलिग्राम सेशन्स सारथी ऍग्रीकॉस टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन करून ठेवा. ऑफलाईन OMR प्रॅक्टिस वगैरे या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करणार आहोत. अजून मग तुमचे एकदमच ज्युनियर असतील किंवा तुम्ही असाल ज्यांना वाटत असेल की आपला कन्सेप्ट प्रॉपरली क्लिअर करायचे असतील, तर अशा विद्यार्थ्यांकरता आपली कन्सेप्ट प्रॉपरली क्लिअर करायचे असेल तर आमची ही सुरुवातीची बॅच आहे MCR PGCET 2027. हे तुम्ही जॉईन करा. 20 मे पासून सुरुवात होणार आहे हिची वाली. स्टार्टिंगचे 100 मुलं त्यांच्यासाठी प्राइस आहे 1500. किती? शुल्क फक्त 1500. जर तुम्हाला व्यवस्थित इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल करू शकता. अदरवाईज हा व्हिडिओ सारथी ऍग्रीकॉस या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे का? डायरेक्ट क्वेश्चन अपियर होतील एक्झाम मध्ये. मी हमखास आहे, ठाम आहे. याच वर्षी बघाल माझ्या रिव्हिजन कंटेंट मधून किती एक्झाम मध्ये क्वेश्चन पडतात. तुम्ही देखले ना बाबू. म्हणून हे जे 2027 मध्ये होणारी एक्झाम आहे त्याकरता खूप महत्वाची बॅच आहे, जे की फक्त आणि फक्त 1500 मध्ये भेटत आहे. कितना? 1500 मध्ये फक्त आणि फक्त. आता तो झाला वेगळा गोष्ट. आता आपल्याला या गोष्टीवरती फोकस करायचा आहे की वाय वीड्स आर हार्मफुल. अरे हो, वीड आहेत, पण वीड हार्मफुल का आहेत? नुकसानदायक का आहेत? नुकसानदायक. बघा, पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगितलं होतं की हे काय करतात? कब्जा करतात. क्या करते डार्लिंग? कब्जा करते ना जाने मन. जिधर आएंगे वो भी लैंड पे कब्जा कर लेंगे. वाटर भी मेरा बोलेंगे, न्यूट्रिएंट भी मेरा बोलेंगे. ऐसा कैसा चलेगा? म्हणून हे हार्मफुल आहेत. पहा, वीड आर स्ट्रॉंगली कम्पीट विथ क्रॉप प्लांट फॉर ग्रोथ फॅक्टर. स्पेस म्हणजे लँड, लाईट, वॉटर, न्यूट्रिएंट, फर्टिलायझर इत्यादी. हे वीड एवढी हरामखोर राहतात ना मायच्या यायच्या, एवढे हरामखोर राहतात ना की डायरेक्ट कॉम्पीट करतात. फायटिंग मेरे को ना, आणि ते फायटिंग हे जिंकतात सुद्धा. काय बोललो? हे जो आपला क्रॉप प्लांट राहते, मेन क्रॉप प्लांट राहते, त्याच्यासोबत हे फाईट करतात आणि फाईट मध्ये जिंकतात सुद्धा. म्हणून हे हरामखोर आहेत, दलिंदर आहेत. हे दलिंदर आहेत. आपण इथं धुरंधर आहोत ना. याला कसं कंट्रोल करायचं आहे आपण समोर बघणारच आहोत. ठीक आहे? हे दलिंदर अजून नाही का होस्ट म्हणून वागतात. होस्ट म्हणून कशासाठी? पेस्ट आणि डिसीज साठी. होस्ट म्हणजे किराएदार. तुम रहे हमारे पीछे, मरे हमारे यहाँ रहो पर पैसा मत दो. हे वीड काय करतात? इन्सेक्ट झाले, पेस्ट झाले किंवा डिसीज वाले पॅथोजन आपल्या अंगावरती यांना राहू देतात. मग जर मेन क्रॉप आला तर त्याच्यावरती म्हणतात जा हमला कर, खाले उनको, मारले उनको. मग खराब आहेत की नाही? हार्मफुल आहेत. म्हणूनच हार्मफुल आहेत. एकदम दलिंदर आहेत. ठीक आहे का वीड हार्मफुल आहेत तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. आता बोलू की वीड सायन्स म्हणजे काय होते. वीड टेक्नॉलॉजी सुद्धा वर्ड आहे याच्यासाठी. दुसरा वर्ड काय डार्लिंग? वीड टेक्नॉलॉजी. काय? वीड टेक्नॉलॉजी. 10 लाईकला 1 लाईक बाकी आहे, मारून टाका म्हणजे 10 लाईक होऊन जातात. बरोबर आहे का? पहा, वीड टेक्नॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ व्हेजिटेशन किंवा त्यालाच वीड म्हणू, जो की ऍग्रीकल्चर मध्ये असेल, हॉर्टिकल्चर, ॲक्वाटिक्स, इसेन्शियली एनिवेअर प्लांट नीड टू बी मॅनेज.
म्हणजे कोणत्याही ठिकाणी जिथं आपला प्लांट उगत आहे तिथं जे वीड येत आहेत ना त्यांच्या सत्यानाश कसा झालं पाहिजे त्याचा अभ्यास करणे म्हणजे होते वीड सायन्स. सांगतो, कन्फ्यूज नका हो, मैं फिर से बता रहा तेरे को, मैं क्या बता रहा फिर से बता रहा, ये देख, हा आपला आवडता झाड, तुमच्या आवडीच्या झाड तुम्ही कुठेही घ्याल त्या ठिकाणी जेही वीड येतात हे पांढरे पांढरे वीड, ह्या सगळ्या पांढऱ्या विडांच्या, पांढऱ्या म्हणजे या सगळ्या विडांच्या, या सगळ्या वीडचा सत्यानाश करण्याचा अभ्यास म्हणजे वीड सायन्स. या सगळ्या वीडचा सत्यानाश करण्याचा अभ्यास म्हणजे वीड सायन्स. एका टप्प्यामध्ये काम खल्लास. बरोबर आहे का? आता दुसरी गोष्ट जी की महत्वाची आहे, खूप 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 महत्वाची आहे. आपण डेफिनेशन मध्ये बघितला होता की प्लांट जो की अनडिझायरेबल होता, नॉट डिझायरेबल, आउट ऑफ प्लेस, प्लांट जो की नॉट डिझायरेबल होता, आउट ऑफ प्लेस होता, बिन ठिकाणी, ज्या ठिकाणी याची गरज नव्हती तिथं आला म्हणजे कबाब मेंढी होता. तर आता मला तुम्हीच सांगा, फील्ड आहे पॅडीची, राईसची फील्ड आहे, पॅडीची फील्ड आहे हे, आणि त्या पॅडीच्या फील्ड वरती ह्या जे पांढरी फील्ड दिसत आहे पॅडीची आहे, आणि त्या पॅडीच्या फील्ड वरती एक ब्रिंजलचा प्लांट आला. किसका? ब्रिंजल का. किसका? ब्रिंजल का. काय म्हणलं? देख मेरे डार्लिंग, मैं क्या बोल रहा, पॅडीची फील्ड आहे, हे पूर्ण पॅडीची फील्ड आहे. हे जी दिसत आहे तुम्हाला हे व्हाईट वाली, ही पूर्ण पॅडीची फील्ड आहे, राईसची फील्ड आहे. या राईसच्या फील्ड मध्ये हा जो येलो दिसत आहे ना, हा एक ब्रिंजलचा प्लांट आला, ब्रिंजलचा प्लांट. मला सांगा ह्या ब्रिंजलच्या प्लांटला आपण वीड म्हणणार का? बोलो, मुंह खोलो. मला सांगा या ब्रिंजलच्या प्लांटला आपण वीड म्हणणार का? हा प्लांट कुठं आहे? या पॅडीच्या फील्ड मध्ये, या राईसच्या फील्ड मध्ये. कोण आहे? हा प्लांट आहे. हा भलताच प्लांट आहे. कुठं? पॅडीच्या फील्ड मध्ये. पॅडीच्या फील्ड मध्ये त्याचा काम होता का? ना ना बेटा ना. पॅडीच्या फील्ड मध्ये ब्रिंजलच्या प्लांटचा काहीही काम होता का? नाही ना बाबू, नाही था ना. कौनो काम नाही था, कौनो काम, कोणत्याही पद्धतीचा काम नव्हता. हा बिनकामाचा प्लांट आहे, ज्याची आपल्याला गरजच नव्हती. पॅडीच्या फील्ड मध्ये काय धतुरा उगवल का? आउट ऑफ प्लेस आहे, हो, वेगळ्याच ठिकाणी आहे. म्हणून हा ब्रिंजल प्लांट सुद्धा वीड म्हणल्या जाईल. या ब्रिंजल प्लांटला सुद्धा वीड म्हणल्या जाईल. कसं? ह्या ब्रिंजल प्लांटच्या ठिकाणी टोमॅटो पण असतात. या ब्रिंजल प्लांटच्या ठिकाणी कोणता गवतही असतं. या ब्रिंजल प्लांटच्या ठिकाणी म्हणजे या ब्रिंजल प्लांटच्या ठिकाणी वीट असतात. कोणताही प्लांट, आपली मेन फील्ड आहे पॅडीची, त्या मेन फील्ड मध्ये बाबाजी का ठुल्लू घेऊन दुसरा एखादा प्लांट येत आहे जो की अनडिझायरेबल होता, आउट ऑफ प्लेस होता, आपल्याला गरजही नव्हती ना, बिनकामाच्या ठिकाणी होता, तर त्याला वीड म्हणू. त्याला काय म्हणणार आपण? वीड. वीड म्हणजे गवतच असणे असं जरुरीचं नाही. वीड म्हणजे कोणताही प्लांट जो बिनकामाच्या ठिकाणी आहे आणि अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी त्याच्या कशाही पद्धतीचा काहीच काम नव्हता, कौनो काम नाही था, अशाच प्लांटला आपण वीड म्हणणार. डोक्यातून झाला, तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता आगे बढ़तो मी, आगे बढ़ो. नन्ना मुन्ना राई हो, देश का सिपाही हो, बोलो मेरे सिंह. जय हिंद, जय हिंद. 10 लाईक करून द्या रे, एकच लाईक बाकी आहे, 9 लाईक दिसत आहेत मला. ठीक आहे का? आता पहा, वीड. वीड जे जनरली असतात ना, सगळेचे सगळे जवळपास वीड ते C4 प्लांट असतात. दोन पद्धतीचे प्लांट, एक C3 प्लांट आणि एक C4 प्लांट. एक C3 प्लांट आणि एक C4 प्लांट. C3 प्लांट म्हणजे जे जास्त पाणी घेतात, जास्त पाणी घेतात. एक C4 प्लांट म्हणजे ते कमी पाण्यामध्ये आपला जीवन संसार भागवतात. क्या बोल रेला मैंने? मैं बोल रेला की C4 प्लांट, C4 प्लांट म्हणजे अशी प्लांट जी की कमी पाण्यामध्ये आपला सर्व संसार भागवतात. पण हे जे C3 प्लांट असतात
ते लई हरामखोर असतात. मेरे को ज्यादा होना, हमको ज्यादा होणार रे धतुरे, असे म्हणतात. तर हे जे वीड्स असतात ना, हे कमी पाण्यामध्ये सुद्धा आपला संसार भागवतात. म्हणून जिथं प्लांट नाही आहेत आपले, राईसच्या फील्डमध्ये राईस नाही येईल, पण तिथं गवत दिसतील तुम्हाला. वीड दिखेगा तुमको, जरूर वीड दिखेगा. बरोबर आहे का? तर पहा, जनरली जे आपले वीड्स राहतात मोस्ट ऑफ द, ते कोणत्या फॅमिलीचे राहतात? एकतर ते ग्रॅमिनी फॅमिलीचे राहतील. ग्रॅमिनी, तिलाच पोयासी म्हणतात. हेच आपली सिरियल वाली फॅमिली. आणि दुसरी फॅमिली म्हणजे सायपरॅसी. दुसरी फॅमिली म्हणजे सायपरॅसी. म्हणजे ते जे वीड राहतात ना, जनरली या दोनच फॅमिली मधून राहतात. कितना? ये दुई फॅमिली में रहते ज्यादातर वीड. ठीक आहे का? जितकेही गवत आहेत जनरली या दोनच फॅमिली मध्ये राहतात. इकडे पहा, ह्या वीडला, हे वीड आपली वायबिलिटी म्हणजे जीवितपणा किती ते किती वर्ष तरी मरू देत नाही. ते जिवंतच राहतात. त्यांचे सीड, हे जे वीड राहतात ना, त्यांचे सीड 1949 पासून आतापर्यंत जिवंतच राहतात. त्यांना फरकही नाही पडत कसल्याही पद्धतीचा. लॉंग टर्म जिवंत राहू शकतात. पण त्याच ठिकाणी आपले महत्वाचे जे सीड राहतात, पॅडी वगैरे, ते त्यांची सुद्धा एक लिमिट असते. त्या लिमिटच्या नंतर त्यांना आपण नाही का ग्रो नाही करू शकत. ठीक आहे, यांना कसलीही लिमिट नसते. यांच्या रिप्रोडक्शन, यांच्या जर्मिनेशन लई फास्ट होते. लई म्हणजे लईच. भाग मिल्का भाग, भाग मिल्का भागच आहे ते डायरेक्ट. यांच्या रिप्रोडक्शन, यांच्या जर्मिनेशन लईच फास्ट होते. एकदम फास्ट. एकदम म्हणजे असा बाबा 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 लईच फास्ट. एकही सीड पडली जमिनीवरती, बातच रिप्रोडक्शन होते, सॉरी बातच जर्मिनेशन होते. एका झटक्यात रिप्रोडक्शन. अरे लवकरच. ठीक आहे का? हे होते कॅरेक्टर वीड्सचे. वीड्सचे टाईप बघू आता. वीडचे नाही का जनरली 3 टाईप असतात. कितना? जो मेन टाईप आहे त्याची गोष्ट करतो. मेन टाईप मध्ये वीडची जनरली किती 3 टाईप असतात. 3. पहिला टाईप आहे ग्रास टाईप. ज्या वीडला आपण ग्रास म्हणतो. का बोलते बाबू? ए झाकण झुल्या बघ ना इकडे. काही इकडे तिकडे बघत आहेस, नोटिफिकेशन आली. हो, मी न बघितलो. आता तू इकडे कॉन्सन्ट्रेट कर. बघ, दुसऱ्या टाईपच्या वीड आहे सेजेस. डी सायलंट आहे. डी का आहे? सायलंट आहे म्हणून याला सेजेस म्हणू. तिसऱ्या टाईपचे वीड ज्याला आपण ब्रॉड लीफ वीड म्हणू. क्या बोलेंगे बाबू? ब्रॉड लीफ वीड. ग्रास कोणाला म्हणू? असे गवत, असे वीड ज्यांची फॅमिली ग्रॅमिनी, तिच्याच पोयासी नाव आहे, त्यापासून बिलॉंग करत असतील. बरोबर आहे का? आय आय हिंदू कोणाला म्हणून? असे लोक जे हिंदू रिलिजियन पासून बिलॉंग करत असतील. मुस्लिम कशाला म्हणू? असे लोक जे मुस्लिम धर्मापासून येत असतील. तसाच ग्रास कशाला म्हणून? असे लोक, असे वीड जे ग्रॅमिनी फॅमिली पासून येत असतील. सेजेस कशाला म्हणून? असे वीड जे सायप्रसी फॅमिली पासून येत असतील. आणि ब्रॉड लीफ वीड म्हणजे मोठ्या तोंडाचे, मोठ्या पानाचे वीड, ते जनरली डायकॉटिलिडॉन असतात. 2 प्रकारचे, एक मोनोकॉट, एक डायकॉट. मोनोकॉट म्हणजे 2 भागामध्ये सीड डिवाइड होत नाही. डायकॉट म्हणजे डायरेक्ट 2 फलक्या पडतात, 2 भागामध्ये डिवाइड होते. बरोबर आहे का? पहा, ते कोणकोणते असतात हे दिसत आहे. त्यांचे मोठे मोठे पानं, बळा पानं, बळा पानं पाहू शकता. ब्रॉड लीफ वीड्स दिसत असतील. अरे भोकना नसशील, अंधळा नसशील तर तुला व्यवस्थित दिसत असेल. दुसरा टाईप बेस्ड ऑन प्रीडॉमिनन्स. इथं पाय बाबू, हा वर्डचा अर्थ तुला कधी समजला नसेल जन्मात. झाकण झुले, आपल्या मायेच्या पोटातून 10 वेळेस तू जन्म घेशील तरी तुला याचा अर्थ समजणार नाही. म्हणून बघ, मी तुला सांगतो, या प्रीलटा खड्ड्यामध्ये डॉमिनन्स म्हणजे काय होते? आपला रुबाब दाखवणे. याचाच अर्थ प्रीडॉमिनन्स म्हणजे एखाद्या ठिकाणी रुबाब दाखवणे. या गोष्टीच्या म्हणणं काय आहे? कोणती वीड कोणत्या ठिकाणी जास्त येते, कोणत्या वीडचा रुबाब कोणत्या ठिकाणी जास्त असते, तो आहे साइट ऑफ प्रीडॉमिनन्स. बघ आता,
यामध्ये दोन प्रकारचे टाईप येतात. पहिला असते ऑब्लिगेट टाईप, दुसरा असते फॅकल्टेटिव्ह टाईप. ऑब्लिगेट टाईप म्हणजे असा वीड जो फक्त कल्टिवेटेड लँड मध्ये येत असेल. पाहू शकता तुम्ही, कल्टिवेटेड लँड किंवा अशी जागा जिथं माणसानं फुटाणे केले असतील, डिस्टर्ब लँड, माणसानं फुटाणे केले असतील. काय म्हणलं, वीड, ऑब्लिगेट वीड म्हणजे डिस्कनेक्ट झाला ना, कनेक्ट झाला वाटतं. झाला वाटतं परत झाला कनेक्ट. मैं क्या बोल रहा था बाबू, मैं अय बोल रहा था की जी ऑब्लिगेट वीड असतात ना, ऑब्लिगेट वीड अशा ठिकाणी येतात जिथं शेती होते किंवा माणसानं काही ना काही फुटाने केलं असेल. जंगलात सापडत नाही हे ऑब्लिगेट वीड. हे ऑब्लिगेट वीड हे जंगलात सापडत नाही. ठीक आहे, हे फक्त माणसानं फुटाने केले असतील अशा ठिकाणी सापडतात. दुसरे फॅकल्टेटिव्ह वीड. हे फॅकल्टेटिव्ह वीड ना इकडके ना उकडके असेच आहेत काम. इकडचे पण तिकडचे पण जाऊ द्या. काय म्हणता मी, असे वीड जे कल्टिवेटेड लँड वरती तर येतात पण ती जंगलात पण येतात. लय बदमाश आहेत बरं का, लय बदमाश आहेत. जशी लँटाना कॅमेरा, लय बदमाश आहेत. काय असे वीड जे की कल्टिवेटेड लँड वर येतात, म्हणजे शेतीवरती येतात. हो बाबू नमस्कार, येतात. पण त्या वीड जंगलात सुद्धा येतात. अशा वीडला आपण फॅकल्टेटिव्ह वीड म्हणू. जे वीड फक्त कल्टिवेटेड लँड वर येत असतील, जे वीड फक्त शेतामध्ये येत असतील, उसको का बोलेंगे बाबू, उसको बोलेंगे ऑब्लिगेट वीड. का बोलेंगे ऑब्लिगेट वीड. पण असे वीड जे जंगलात पण येतात ना, शेतात पण येतात, मायच्या तेले म्हणून आपण फॅकल्टेटिव्ह वीड. क्लिअर झाला असेल, एकदा क्लिअर झाला का बोला. बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल. आता हा बघू दुसरा टाइप ऑफ वीड बेस्ड ऑन रिलेटिव्हिटी. कसे आहेत त्यांच्यावरून रिलेटिव्हिटी कशी आहेत ते, कशा पद्धतीत त्याची ग्रोथ आहे त्याच्यावरून पाहू. गुडभर पाणी पिऊन टाकतो. लाईक तर मारा नाही तुम्ही. पाणी पी की जिंदगी जीना है अभी. बघा, टाइप ऑफ वीड्स बेस्ड ऑन रिलेटिव्हिटी. अरे कहना क्या चाहते हो, त्याच्यावरूनच. हे वीड कहना क्या चाहते हैं, बोलना क्या चाहते हैं, करना क्या चाहते हैं, त्याच्यावरून याचे टाईप पडतात. त्यामधला पहिला टाईप आहे ऍब्सोल्यूट वीड, दुसरा टाईप आहे रिलेटिव्ह वीड, तिसरा टाईप आहे रोग वीड. रोग लग गया मेनू तेरे प्यार का रोग लग गया. चौथा टाईप व्हॉलेंटियर वीड, यालाच आपण सेल्फ ग्रोन वीड सुद्धा म्हणतो. काही नाही, आता मी तुम्हाला सांगतो एक एक करून, एक एक करके देखेंगे किस मायकालाल में दम है. ठीक है क्या. ऍब्सोल्यूट तो ऑब्लिगेट होता मगांच्या बाबू. दोनही कन्फ्युज केला का, तुला असा मारतो एका बुक्कीमध्ये शांत पाडतो तुला. ठीक आहे का, दुसऱ्या बुक्कीची गरज पण नाही पडू देत. ठीक आहे, बघ ऍब्सोल्यूट वीड हाय ऍब्सोल्यूट वीड म्हणजे असे की जे परमानंट वीडच आहेत, असली वीड आहेत, अस्सल खानदानची वीड. त्याला आपण म्हणू ऍब्सोल्यूट वीड. मला सांगा, या गवताच्या आपल्या जीवनामध्ये काही फायदा आहे का. नो इम्पॉर्टन्स म्हणते ना. कशासाठी, या धतुऱ्यासाठी, ह्युमन बिईंग, दलिंदर प्राणी. आपल्यासाठी, तुमच्यासाठी, तुमच्या काकासाठी, तुझ्या डार्लिंगसाठी काही महत्वाचे आहेत का हे वीड. नाही ना. ऍब्सोल्यूट वीड म्हणजे असे वीड की 100% वीड आहेत, 100 व्यक्ती आहेत ते डायरेक्ट. ठीक आहे का. मग रिलेटिव्ह वीड असे प्लांट जे की दुसऱ्या फील्डवर आहेत. राईसची फील्ड आहे किंवा वीटची फील्ड आहे. त्या वीटच्या फील्ड म्हणजे गहू बाबा, गहू कहने क्या चाहते हो मतलब गहू. त्या गहूच्या फील्डवरती धतुऱ्याच्या झाडाला आहे.
पपईच्या झाडाला आहे. तो काय वीड आहे ना तोही. तो पण वीड आहे का नाही? पण तो वीड कोणता आहे? तो रिलेटिव्ह वीड आहे. दीज आर अदर क्रॉप प्लांट अंडर अनडिझायरेबल क्रॉप प्लांट इन अ मेन क्रॉप फील्ड. वेगळेच प्लांट जे की वेगळ्याच फील्ड मध्ये आले. काय आहे? आपली शुगर केनची फील्ड आहे. त्या शुगर केनच्या फील्डमध्ये मँगोच्या झाडाला, मँगोच्या टमाटरच्या टोमॅटोच्या प्लांटाला काही काम आहे का त्या टोमॅटोच्या प्लांटचा? कुठं? त्या मँगोच्या त्या शुगर केनच्या फील्डमध्ये नाही. तर त्याला पण आपण वीड म्हणू. कौन सा? ये वाला रिलेटिव्ह वीड. कौन सा वीड बोलेंगे बाबू? रिलेटिव्ह वीड बोलेंगे. रिलेटिव्ह वीड. ठीक आहे का? या लेक्चरच्या नंतर तुम्हाला कसलाही वीड सायन्सचं लेक्चर करण्याची गरज पडणार नाही. ना मतलब ना. नहीं बाबू. कौनो कौनो दूसरा वीडियो देखने की तुमको गरज पड़ेगीच नहीं. ये हमारा शब्द है. तिसरा प्रकार रोगवीड. तिसरा प्रकार रोगवीड. आता मला सांगा, रोगवीड म्हणजे जसं वीट प्लांट आहे. वीट 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 क्रॉप आहे आपला. वीट क्रॉप आहे. आपल्याकडे मेन फील्ड आहे. त्या मेन फील्ड वरती आपण वीडची व्हेरायटी घेतला सोनालिका. कोणती? सोनालिका. सोनालिका कोणती? ही व्हेरायटी आहे आपली मेन वाली. मेन व्हेरायटी. लिहून पण ठेवून देतो बाबू, नाही तुम्ही अजून डोका खाजवत बसाल. मेन व्हेरायटी कोणती आहे? सोनालिका. मला सांगा, मेन व्हेरायटी सोनालिका आहे. या मेन व्हेरायटी सोनालिका आहे. या फील्ड वरती सोनोरा सरबती ही व्हेरायटी आली. तो का? तो बघ इकडे मेन फील्ड आहे वीटची. या फील्ड मध्ये आपण सोनालिकाचा प्लांट लावला. सोनालिकाची व्हेरायटी घेतला आपण या पूर्ण फील्ड मध्ये. या फील्ड मध्ये आपण सोनालिकाची व्हेरायटी घेत आहोत आणि तिथे गलतीनं सोनोरा सरबतीची व्हेरायटी आली. 2-4 प्लांट आले तर अशाला आपण म्हणू रोगवीड. रोगवीड. मेरे को तेरा प्यार का रोग लग गया. हाय 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 अल्लाह दया. ये तौबा तौबा क्या हो गया, प्यार का रोग लग गया. म्हणजे मेन व्हेरायटी मध्ये कोणती दुसरीच व्हेरायटी येणे, भले ते सारख्याच प्लांटची असती. मेन व्हेरायटी मध्ये कोणती दुसरीच व्हेरायटी येणे, कबाब में हड्डी बनकर, उसको बोलेंगे रोगवीड. ठीक आहे का? याला काय म्हणणार आपण? याला आपण म्हणणार रोगवीड. प्रॉपर डेफिनेशन मध्ये पहा, अदर व्हेरायटी प्लांट इन सेम क्रॉप. याला काय म्हणू? रोगवीड. मग व्हॉलेंटियर वीड. यामध्ये वीड असणे गरजेचं नाहीये. कोणताही प्लांट असेल त्याचे सीड असतील. पुराना प्लांट जसं तुमको एग्जांपल देके ही समझाना पड़ता. छोटे बच्चे हो ना तुम. ये फील्ड आहे राईसची. बाबू राईसची फील्ड आहे. आता पहा, मी खरीप मध्ये राईस घेतलो हो का, रबी मध्ये मला वीट घ्यायचं आहे. त्याच फील्ड वरती सिक्वेन्स क्रॉपिंग. ॲग्रोनॉमीचे लेक्चर पाहिले नसाल तर सारथी ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तिथं जा. ॲग्रोनॉमिक्सच्या क्रॉप वरती व्यवस्थित सेशन घेतलेले आहेत 5-6. त्यामध्ये तुम्हाला दिसेल खरीप काय, रबी काय, सिक्वेन्शियल क्रॉपिंग काय. पहा, खरीप मध्ये राईस घेतला, रबी मध्ये वीट घेत आहो. खरीप मध्ये राईस घेतला, रबी मध्ये वीट घेत आहो. म्हणजे जून जुलै मध्ये राईस घेतला, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपल्याला काय घ्यायचंय? वीट घ्यायचंय. पण आपण काय केला? याला हार्वेस्ट केला राईसला. पण त्या राईसचे काही सीड वाचले होते त्या फील्ड मध्ये आणि ती आपोआपच ग्रो झाले. स्वतःच ग्रो झाले. या प्लांटला नन अदर दॅन व्हॉलेंटियर वीड म्हणतात किंवा सेल्फ ग्रोन वीड म्हणतात. काय म्हणतात? अशा प्लांटला व्हॉलेंटियर वीड किंवा स्वतःच ग्रो होतात. सेल्फ ग्रोन वीड म्हणतात. क्या बोलेंगे डार्लिंग? देख इधर, कन्फ्यूज नहीं होने का बोलेंगे? सेल्फ ग्रोन वीड किंवा व्हॉलेंटियर वीड. मला वाटते तुझ्या सगळ्या गोष्टी बाबूराव क्लिअर झाल्या असतील. एकदा कळवता का कमेंट मध्ये समजला का नाही म्हणून? समजला नसेल पुन्हा सांगतो. समझा कि नहीं? यो श्याम समझा? तेरे को समझा क्या श्याम? समझा बोल रेले. एकदा रिवाइज करून घेऊ.
ऍब्सोल्यूट वीड म्हणजे परमानंट वीड आहे, ते परमानंट वीड. ओरिजिनल वीड, भेड़ के मास में भेड़िया नाही आहे. निकिता, फक्त निकिताला समजला वाटते, बाकी मेले. तुमच्या माहितीवरती बोलवाल बरं का, 13वी वरती, ठीक आहे का? पहा, ऍब्सोल्यूट वीड म्हणजे असे वीड जे परमानंट वीड आहेत, ओरिजिनल दलिंदर आहेत, ओरिजिनल दलिंदर आहेत. रिलेटिव्ह वीड, रोग वीड. रिलेटिव्ह वीड म्हणजे अदर प्लांट, अदर प्लांट जे मेन प्लांटच्या फील्ड मध्ये आले, ठीक आहे, उसको का बोलेंगे, रिलेटिव्ह वीड. रोग वीड म्हणजे अदर व्हेरायटी, अदर व्हेरायटी जे की मेन व्हेरायटी मध्ये आपली टांग घुसवून राहिले, बरोबर आहे का? व्हॉलेंटियर वीड म्हणजे जे स्वतः ग्रो होतात, सेल्फ ग्रोन वीड, स्वतःच्या स्वतः, आपल्या आत्मनिर्भर भारत. मोदीजीनं बोलला आणि त्यांना सिरियस घेऊन टाकला, आत्मनिर्भर. स्क्रीनशॉट काढू शकता. या सगळ्या गोष्टी तुमच्या महत्वाच्या आहेत. ऍब्सोल्यूट वीड म्हणजे परमानंट वीड, ओरिजिनल वीड असते, अस्सल दलिंदर. रिलेटिव्ह वीड म्हणजे अदर प्लांट जे की मेन प्लांट मध्ये आले आहे घुसन माराला. रोग वीड म्हणजे अदर व्हेरायटी, अदर व्हेरायटी बाबा, अदर व्हेरायटी. व्हॉलेंटियर वीड म्हणजे सेल्फ ग्रोन वीड. एका टप्प्यात सांगतो, देख इधर देख. ऍब्सोल्यूट वीड, एकाच धर्मामध्ये लग्न करणे. रिलेटिव्ह वीड म्हणजे दोन वेगवेगळे धर्म आहेत, एक हिंदू धर्म आहे आणि एक मुस्लिम धर्म आहे, ज्याला धतुरा. रोग वीड, धर्म एकच आहे पण जाती वेगवेगळ्या आहेत. हिंदू धर्म एकच आहे, जाती वेगवेगळ्या आहेत. समजत आहे का? व्हॉलेंटियर वीड म्हणजे स्वतःची जात नवीनच निर्माण करून टाकणे, स्वतःचा धर्म नवीनच, जसं बौद्ध धर्म, जैन धर्म. एका टप्प्यामध्ये अशा पद्धतीने लक्षात ठेवा, तुम जीवनभर नाही भूलोगे. आवडला असेल तर लाईक मारून द्या. तुम जिंदगीभर नाही भूलोगे बाबू. आवडला असेल तर लाईक मारून द्या. कसा शिकवतो कमेंटही टाकून द्या. दुसरा टाइप, बेस्ड ऑन स्पेसिफिसिटी, बेस्ड ऑन स्पेसिफिसिटी, किती पर्टिक्युलर कशावरती अटॅक करतात, कसं अटॅक करतात. स्पेसिफिसिटी पूर्णपणे आपली पूर्ण तनमन धन नौछार करून टाकतात, की बस तू अर्धाच घे बाबू, तुझ्यासाठी एवढाच आहे. स्पेसिफिसिटी म्हणजे पूर्ण तनमन धन आपला अर्पण करून टाकतात, की थोडाफार देतात, ठीक आहे का? याच्यावर सुद्धा टाइप आहे. पहिला टाइप टोटल पॅरासाइट, दुसरा सेमी किंवा पार्शियल पॅरासाइट. टोटल पॅरासाइट म्हणजे हा पूर्ण आपला तनमन धन अर्पण करून टाकते, पूर्णपणे डिपेंड असते, पूर्णपणे असा वीड जो की पूर्णपणे डिपेंड असते दुसऱ्या वीडवर, दुसऱ्या होस्ट प्लांटवरती. क्या बोल रेला मैं, ये देख. टोटल पॅरासाइट म्हणजे असा वीड ज्याच्या पूर्ण तनमन धन दुसऱ्या प्लांटवरती अर्पण आहे. कशासाठी? सगळ्याच गोष्टीसाठी. खाना, खजाना, सोना, रोना, या सगळ्यासाठी दुसऱ्या प्लांटवरती 100% डिपेंड असणे. का बोलेंगे उसको? टोटल पॅरासाइट. सेमी किंवा पार्शियल पॅरासाइट म्हणजे काय होते? अर्धाच डिपेंड असणे. हो, मला फक्त तुझ्या घरी राहू दे बरं का, मी आपला जो खाना खजाना आहे ना तो सेपरेट बनवतो, हो की नाही? याला काय म्हणू आपण? सेमी किंवा पार्शियल पॅरासाइट. काय? डिपेंड पार्शियली ऑन होस्ट प्लांट वरती पार्शियली डिपेंड असते. अर्धा अर्धा, थोडा थोडा, प्यारा प्यारा, अर्धा अर्धा, थोडा थोडा, प्यारा प्यारा, एक नंबर डिपेंड असते. थोडस मला फक्त तुझ्या जवळ राहू द्या, खाना खजाना मी आपला पाहून टाकीन. का बोलेंगे इसको? सेमी किंवा पार्शियल पॅरासाइट. समजला असेल तुम्हाला? असा मी कल्पना करतो, गजनी पिक्चरची कल्पना नाही का? मग दुसरा आहे त्यामध्येच येते. जान्हवी म्हणताय हा 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 हा. पहा, याच्यामध्ये अजून टाईप आहेत स्पेसिफिसिटी मध्ये, लय हरामखोर आहे. पहिला आहे स्टेम पॅरासाइट, दुसरा आहे रूट पॅरासाइट. एका टप्प्यात तुम्हाला समजला असेल, देख के तुम बता सकते हो की स्टेम पॅरासाइट म्हणजे असे वीड जे की फक्त स्टेम वरती अटॅक करत असतील, असे वीड जे की फक्त स्टेम वरती अटॅक करत असतील. आणि रूट पॅरासाइट म्हणजे असे वीड जे फक्त रूट वरती, मुळावरती अटॅक करत असतील. तुम्हाला दिसत आहे जसा तो अमरवेल, माहित आहे का तुम्हाला?
अमरवेल असते एकदम चटक पिवळ्या रंगाची असते, एकदम चटक पिवळ्या रंगाची. येलो विज्ञान का है म्हणजे का कहना क्या चाहते हो जानवी मैडम, मेरे को समझ नहीं रहा. विज्ञान का है मतलब हा जो आहे अमरवेल माहित असेल तुम्हाला, चटक पिवळ्या रंगाचा असते, दुसऱ्या प्लांट वरती पूर्ण कब्जा करून असते, वेल असते त्याची. हा तो स्टेम पॅरासाइट आहे. रूट पॅरासाइट हे फक्त जे रूट वरती हमला करतात दिसत असेल तुम्हाला. आगे जाएंगे, आगे जाएंगे. आता हा लई महत्वाचा आहे, सगळ्यात महत्वाचा. मी तरी म्हणेन आजच्या लेक्चरच्या सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक कोई नाही यही है. आजच्या लेक्चरचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक हा आहे जो की मी आता बोलत आहोत. क्लासिफिकेशन करायचे आहे. पहा तिकडे काय दिसत आहे तुम्हाला, येसारखे येसारखे किरण येसारखे शाहरुख खान, येसारखे शाहरुख खान. या येसारखे मधला केला टाका खड्ड्यामध्ये. हा जो येसारखे दिसत आहे ना तुम्हाला, ये जो येसारखे दिसत आहे ना, यामधला केला टाका खड्ड्यामध्ये. फक्त तुम्ही येसारखे लक्षात ठेवा, त्यामधून केला टाका खड्ड्यामध्ये. आणि हे जे रेड लाईन आहे, इकडचे वेगळे इकडचे वेगळे. अरे बाबू नाही समजलं तर मी नाही खेळत, आम्ही नाही खेळू, मग मी नाही खेळणार, लक्ष द्या. हा जो येसारखे आहे त्यामधला केला खड्ड्यात टाका. हे रेड लाईन इकडचे वेगळा ग्रुप, इकडचा वेगळा ग्रुप, इकडचा वेगळा ग्रुप, इकडचा वेगळा ग्रुप. हा आर म्हणजे इकडचा रूट, ठीक आहे का. हा यस म्हणजे इकडचा स्टेम. कसंही कन्फ्यूज होणार नाही याची मी पूर्णपणे खात्री घेतो. हा आर म्हणजे रूट, हा यस म्हणजे स्टेम, ठीक आहे. हे गोष्ट झाली. मग काय लक्षात ठेवायचं, टीपी 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 टीपी. हो, टी म्हणजे टोटल, पी म्हणजे पार्शियल. इकडे पण टी माने टोटल, पी माने पार्शियल. समजा, तेरे को समजा. हो बाबू, तेरे को अच्छे से समजा. आता पहा क्वेश्चन डायरेक्ट येते, खालील पैकी कोणता स्टेम पॅरासाइट आहे, हेच असतील. रूट पॅरासाइट आहे, हे असतील. क्वेश्चन असा आहे ते, खालील पैकी कोणता टोटल स्टेम पॅरासाइट आहे, खालील पैकी कोणता टोटल रूट पॅरासाइट आहे, खालील पैकी कोणता पार्शियल स्टेम पॅरासाइट आहे, खालील पैकी कोणता पार्शियल रूट पॅरासाइट आहे. कन्फ्युज नाही होणे का, मैं बता रहे ना. पहा ह्या स्टेम मध्ये 2 जण मोडतात, रूट म्हणजे ते 2 जण मोडतात. हा ठीक आहे, इकडे बघू. कन्फ्युज झाला तू, यावर हानतो बाबू, लक्ष दे. टोटल स्टेम पॅरासाइट आहे कुस्कुटा, कुस्कुटा अमरवेल म्हणतो त्याला आपण, कुस्कुटा. पार्शियल स्टेम पॅरासाइट आहे लोरॅन्थस, लोरॅन्थस. तसंच टोटल रूट पॅरासाइट आहे ऑरोबंची, ऑरोबंची, ऑरोबंची बाबू, ऑरोबंची, ओ माने ऑरोबंची. तसंच पार्शियल स्टेम पॅरासाइट आहे स्ट्रिगा, विचवीड म्हणतो त्याला आपण. विशाल बाबू ओरोबंची म्हणतात, बरोबर बोलले दादा तुम्ही. ऑस्कर भारतरत्न तुमच्या करता. पहा काही नाही, यस सारखे लक्षात ठेवायचे. यस माने स्टेम, आर म्हणजे रूट. यस माने स्टेम, आर माने रूट. यस चे 2 कॅटेगरी इथं, टोटल स्टेम पॅरासाइट, पार्शियल स्टेम पॅरासाइट. मग टोटल स्टेम पॅरासाइट कोणता आहे, कुस्कुटा. कौन सा है बाबू, कुस्कुटा. पार्शियल स्टेम पॅरासाइट कोणता आहे, लोरॅन्थस. टोटल रूट पॅरासाइट कोणता आहे, ओरोबंची. पार्शियल रूट पॅरासाइट कोणता आहे, स्ट्रिगा. कोणता आहे, स्ट्रिगा. हा कशावरती अटॅक करते, तो कशावरती करते, तो कशावर करते, वरते आपण समोर बघणार आहोत. बघा, पाहू शकता तुम्ही. जो कुस्कुटा आहे, चिनेन्सिसला टाका खड्ड्यामध्ये, आपल्यासाठी कामाचे कुस्कुटा. याच्यात दुसरं नाव आहे डोडर, डोडर 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 नाव आहे याच्यावर कुस्कुटाचा, ठीक आहे का. कुस्कुटा टोटल स्टेम पॅरासाइट आहे. हो, आताच बोललो त्या गोष्टीवरती बोललो. आता मी जर तू नाही समजला म्हणशील, लय आणतो तुला. बघा यामध्ये महत्वाचं काय आहे, टोटल स्टेम पॅरासाइट म्हणजे हा जो कुस्कुटा आहे, हा कशावरती अटॅक करते. कुस्कुटा ल्युसन वरती अटॅक करते, युनियन वरती अटॅक करते. का बोललो, लक्ष दे.
मुलं काय करतात, ह्या ल्युसनला लोरॅन्थस सोबत कन्फ्युज करून टाकतात. ना बाबू ना, ऐसा नहीं करने का, ऐसा नहीं करने का, यहीच करने का. झाकण जुल्या पहा इकडे बघ. जो कुसकुटा आहे त्याला डोडर म्हणतो. तो कशावरती अटॅक करते, ल्युसन किंवा ओनियन वरती. ठीक आहे. याला कंट्रोल करायचे आहे तर आपण पॅराकॉटचा स्प्रे करतो. काय आहे पॅराकॉट, समोर बोलणाऱ्याच्या केमिकल आहे, एवढं लक्षात ठेवा. मग लोरॅन्थस हा खड्ड्यात टाका, काय काम नाही याच्या. लोरॅन्थसचं काम आहे काय आहे, पार्शियल स्टेम पॅरासाइट. कशावरती अटॅक करते, जेवढेही प्लांटेशन क्रॉप आहेत, फ्रूट क्रॉप आहेत, कोकोनट वगैरे सगळ्यावरती हा हरामखोर अटॅक करते. कोण, लोरॅन्थस. सत्यानाशी माणूस आहे, चुसून टाकते. मग आहे ओरोबनची. ओरोबनची त्याच्याच नाव आहे ब्रूमवीड. ब्रूमवीड, ब्रूम रेप म्हणतो. ब्रूम म्हणजे होते झाडू, झाडू झाडू. ब्रूम रेप. ठीक आहे. हा टोटल रूट पॅरासाइट आहे. कशावरती अटॅक करते, टोबॅको, ब्रिंजल, मस्टर्ड, चिली, पोटॅटो. सोलॅनसी क्रॉप, टोबॅको आणि मस्टर्ड यांच्यावरती अटॅक करते. ठीक आहे का बाबू, ए बाबू तू असा करशील तर मी कसा करीन बाबा. तो अरे घर के काय बोलेंगे, ध्यान दे इधर. आय मूर्खा. मग वाचला कोणता, स्ट्रिगा. स्ट्रिगा, स्ट्रिगा वाचला. त्याला आपण विचवीड म्हणतो. विच म्हणजे लावडीन, भूतीन. विचवीड म्हणतो. पार्शियल किंवा सेमी रूट पॅरासाइट हो. कशावरती अटॅक करते, सोरगम, सुगर केन, सनफ्लावर, मेज. याला 3 यस लक्षात ठेवा. कसं, यस 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 यम. यस यस राजा मौली नाही, यस 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 यम. यस माने सोरगम, यस माने सुगर केन, यस माने सनफ्लावर, यम माने मेज. यम आणि मेज, यम माने मेझ 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 मेझ. ठीक आहे का, समजला असेल तुम्हाला. ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, खूपही महत्वाच्या नाही आहेत. जर तुम्हाला वाटेल पाठ करायचा तर पाठ करू शकता तुम्ही. माझा फर्ज आहे की कोणताही टॉपिक न सुटणे, त्याला व्यवस्थित सांगणे. तुमची मर्जी आहे, तुम्हाला वाटेल तर करा, नाही तर नका करू, कारण की हार्ड आहे थोडेफार, बऱ्यापैकी हार्ड आहे. ठीक आहे. पहा, हे जे वीड आहेत ना, हे होस्ट आहेत इन्सेक्ट पेस्ट किंवा डिसीजचे. हे जे वीड आहेत ना, हे होस्ट आहेत. आपल्यावरती राहू देतात ना, मग दुसऱ्या प्लांट वरती हमला करायला लावतात. जाओ उसका उसका पानी बंद कर दो, उसका उसका जीना आराम कर दो. जीने नहीं दूंगा, डायरेक्ट डायरेक्ट. हा जो इचिनोकोला कोलॅनम आहे, इचिनोकोला कोलॅनम, हा कशासाठी रहिवास देते, हा कशासाठी घर आहे, हा होस्ट आहे. कशासाठी रहिवास देते, हा स्टेम बोरर साठी. स्टेम बोरर कशाचे असते, राईसच्या. राईसचा सत्यानाश करते ना बाबू. चिनोपोडियम अल्बम हा कशाचा घर आहे, हा आहे ग्राम कॅटरपिलरचा. ग्राम कॅटरपिलर कशावरती अटॅक करल, कॉटन वरती, पी वरती, टोमॅटो वरती. ठीक आहे का. ऍग्रोपायरन, पोर्टुला. पोर्टुला का पूर्ण आखरीच्या नाही केले पाठ तरी चालते, ऍग्रोपायरनच लक्षात ठेवलं जाऊ द्या, काही फरक नाही पडत. विल्ट जो डिसीज आहे त्याचा आहे बरं का, हा करामती. हिरो 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 सलमान खान. टोमॅटो मध्ये घात करते. सेनकरस हा इर्गॉट जो आहे, एर्गॉट पर मिलेट मध्ये एर्गॉट, सुगरी डिसीज त्याचा सत्यानाश करते. ठीक आहे का. लर्सिया ओरायझॉइडेस बॅक्टेरियल लिप ब्लाइट कशामध्ये, राईस मध्ये. शॅकरम स्पॉन्टिनियम हा वाईल्ड सुगर केन आहे. हा कशाचा होस्ट आहे, डाउनी मिल्ड्यू. कसं, कुठं, मेज मध्ये. ऍग्रोपायरॉन रिपेस हा इकडं, ऍग्रोपायरॉन पोर्टुला का इकडं, ऍग्रोपायरॉन रिपेस हा कशासाठी, रस्ट. कुठं, वीट मध्ये. 3 प्रकारचे रस्ट पाहायला मिळतात. अजून बार्बेरी प्लांट सुद्धा वीटच्या हे आहे, होस्ट प्लांट. लक्षात ठेवा. मला वाटते हा तुमच्या नजरेसमोरून एकदा गेला. आता काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यांच्यावरती नजर टाकू. एक असते मिमिक्री वीड, एक असते नॉक्झियस वीड, एक असते सॅटेलाइट किंवा ऑब्जेक्शनेबल वीड. एक असते मिमिक्री वीड, एक असते नॉक्शियस वीड, एक असते सॅटेलाइट किंवा ऑब्जेक्शनेबल वीड. एका टप्प्यात पाहू. एक घाई कसली आहे, आरामात घेऊ लेक्चर आपण व्यवस्थितरित्या. कसल्याही पद्धतीच्या कन्फ्युजन मात्र ठेवणार नाही. काळी मात्र कन्फ्युजन ठेवणार नाही. शीतापासून भाताची ओळख डायरेक्ट करणार आहोत. शीतापासून बाबू महत्वाचे, गैरा गैरा नत्तू गैरा नाही, डायरेक्ट बाबू लक्ष दे.
मिमिक्री वीड म्हणजे असे वीड जे की बाहेरून एक्सटर्नली मॉर्फॉलॉजिकली डायरेक्ट बाहेरून सारखे डुप्लिकेट यांचे जे सीड असतात, यांचे हे वीड आहेत ना, ह्या वीडचे जे सीड असतात किंवा हा पूर्ण वीड हा बाहेरून लमच्या सारखा दिसते रिस्पेक्टिव्ह प्लांटचा. म्हणून याला नकल करणारा प्लांट म्हणतात. नकल म्हणजे मिमिक्री, नकल करणारा प्लांट म्हणतात. डायरेक्ट त्याच्या सारखाच असते ना. जसं वाईल्ड राईस, ओरायजा सटायवा वार फतुआ. वाईल्ड राईस, एक सेकंड बाबू. वाईल्ड राईस, ओरायजा सटायवा व्हेरायटी फतुआ राईस सारखी दिसते बाबू, डुप्लिकेट राईस सारखी. आपण फरक नाही करू शकत का कोणता राईसचा आहे ना कोणता या वाईल्ड राईसचा आहे, नाही कर सकते. लई हरामखोर आहे, ठीक आहे का. मग वीट साठी पहा, वीट मध्ये असते वाईल्ड ओट. वाईल्ड ओट फॅलरिस मायनर, तिचं नाव आहे फॅलरिस मायनर. तिचं दुसरं नाव आहे गेहुआ का मामा. कौनसा मामा? गेहुआ का, गहूचा मामा. गेहुआ का मामा. 15 लाईकला एकच लाईक बाकी आहे, लॅक मारून टाका, जीवन सुखी होऊन जाईल. वरना मेरे जीभ पे काळा डाग आहे, माझ्या जीबीवरती काळा डाग आहे. जसा सेशन संपला तुम्ही लाईक नाही मारला तर जसं सेशन संपल्या सौम्य हृदय विकाराच्या झटका येईल, तू डागी खतम, जाग्यावरती खतम बाबू, जागे पे खतम, ठीक आहे क्या. मिमिक्री वीड, मिमिक्री करता डुप्लिकेट. मग असतात नॉक्झियस वीड. नॉक्झियस वीड हे पॉइझनस असतात, पॉइझनस. तुझ्या टॉक्झिक गर्लफ्रेंड सारखे. इथं आहे का पॉइझनस? हाय बघा. तुझी जे टॉक्झिक गर्लफ्रेंड आहे किंवा टॉक्झिक बॉयफ्रेंड आहे ते कसे जहरीले. माझा एक मित्र आहे, कैसा साप पाल के रखे, साप, त्या सापासारखे जहरीले असतात, मायच्या नाहीच्या जहरीले असतात पूर्णपणे. अशा वीडला आपण काय म्हणतो? नॉक्झियस वीड. नॉक्झियस वीड, नॉक्झियस, नॉक्झियस, नॉक्झियस वीड म्हणतो. कोणकोणते आहे ते? सायप्रस रोटुंडस, लॅन्टाना कॅमेरा. कॅमेरा घेऊन नाही फिरत बरं, काय नाव आहे कॅमेरा, लॅन्टाना कॅमेरा. सायनोडॉन, डायटिक्लिलॉन, हा डॉन आहे डॉन, ठीक आहे का. हे आहेत पार्थिनेस, हिस्टोरिफोरस, सायप्रस रोटुंडस, लॅन्टाना कॅमेरा. रिपीट झाले, रिपीट, हेच तिकडे गेले, ठीक आहे का. कसे? नॉक्झियस म्हणजे जहरीले, डायरेक्ट लक्षात ठेव, जहर. कातीला नाही, डायरेक्ट ये कातीला ना. ये वीड खाया ना तूने, जगी खतम, लास्ट पण पावायला नाही भेटल तुझ्या घरच्याला. सॅटेलाइट किंवा ऑब्जेक्शनेबल वीड, सॅटेलाइट किंवा ऑब्जेक्शनेबल वीड हे कसे असतात? हो, नॉक्झियस असतात, म्हणजे कसे? जहरीले असतात, ठीक आहे का. हु सीड आर डिफिकल्ट टू सेपरेट, याचे सीड आपण ओळखू पण नाही शकत, डिफिकल्ट असतात एकदम भयंकर. हा दाना कशाचा आहे, हा दाना कशाचे, ओळखूच नाही शकत. मला सांगा, आफ्रिकाचे किंवा चायनीज लोक 10-12 इथं उभे कला, तुम्ही ओळखूच नाही शकणार की याचं नाव चिंगचांग आहे की याचं नाव पिंगपांग आहे. साले सारखेच दिसतात ना, तसेच हे वीड असतात. लमच्यांचे सीड नाही का आपण सेपरेटच नाही करू शकत. एक तर सेपरेट नाही करू शकणार, दुसरी गोष्ट लमचे जहरीले पण आहेत, एकावर एक फ्री. एक घे बाबाजीच्या ठुल्लू. आता अजून हे बघा, मॅच्युअर ॲट सेम टाइम, सेम टाइमला मॅच्युअर होतात, एकाच वेळेवरती जवान होतात. जसं वीडमध्ये हा फॅलरिस मायनर आहे, हा जर 2 महिन्याच्या बाद जवान होत असेल, 18 वर्षाचा बालिक होत असेल, तर हा पण काय म्हणते, मी ना बालिक राहून का करू, मी पण होतो ना बालिक. हा पण त्याच वेळेवरती, सेम हाईट, सेम शेप, सेम साईज, लमचे खतरनाक असतात. म्हणून सगळ्यात जास्त डेंजरस कोणती वीड असेल ती सॅटेलाइट किंवा ऑब्जेक्शनेबल वीड असते, ठीक आहे. क्लिअर का रताळ्यांनो? पाण्यात बुचकाळू मारायला पाहिजे तुम्हाला, बुचकाळू डायरेक्ट, ठीक आहे का. पहा काही वीड आहेत, कोणकोणते वीड कोणते आहेत ते एकदा पाहू शकता तुम्ही, ठीक आहे का. फॅलरिस मायनर मिमिक्री वीड आहे, सोबत फॅलरिस मायनर ऑब्जेक्शनेबल वीड सुद्धा आहे. ऑब्जेक्शनेबल वीड सुद्धा आहे, म्हणजे सॅटेलाइट वीड. हा जो अवेना फतुआ आहे, अवेना फतुआ, याला वाईल्ड ओट म्हणतात, हो बोललो होतो आपण. हा जो चिनोपोडियम अल्बम आहे याला ऍब्सोल्यूट वीड म्हणतात. लय खतरनाक हे. बाकी पण ऍब्सोल्यूट वीड आहेतच, बाकी पण आहेत, पण एक मी सांगत होतो, ऍब्सोल्यूट वीड म्हणजे अस्सल हरामखोर, अस्सल वीड, अस्सल हरामखोर, दलिंदर किसमचे लोक, ठीक आहे का. सोरगम हेल्पेन्स हा हॉरिबल वीड आहे, हॉरिबल.
दर्दनाक भीती निर्माण करणारा कॉन्व्होलस अर्वेन्सिस हा सुद्धा एक सॅटेलाइट किंवा ऑब्जेक्शनेबल वीड आहे. कोणाच्या? वीटच्या. या सगळे कोणाचे वीड आहेत? वीटचे आहेत. गहूचे. फॅलरिस मायनर यामधून महत्वाचे आहे. याच्यासाठी थोडेसे एक स्लाइड घेऊन टाकावं म्हणलो. ऑप्शनल होता माझ्याकडे, स्किप करायचा. पण मला तुमची किती काळजी आहे बघा बरं. स्किप नाही किया मैंने, रहने दिया, आहे की नाही? पहा, फॅलरिस मायनर, फॅलरिस मायनरला आपण मिमिक्री वीड म्हणतो, बोललो होतो. याचा जो नाव आहे हा सायंटिफिक नाव आहे फॅलरिस मायनर, पण याचं कॉमन नाव काय आहे? याचा कॉमन नाव आहे कॅनरा ग्रास, कॅनरी ग्रास. याचा कॉमन नाव आहे कॅनरी ग्रास. हा सॅटेलाइट किंवा ऑब्जेक्शनेबल वीड सुद्धा आहे. याला कंट्रोल करण्यासाठी आपण झिरो टिलेज वापरतो. झिरो टिलेज, ठीक आहे का? झिरो टिलेज मध्ये आपण काय वापरतो? सल्फोसल्फॉन. सल्फोसल्फॉन नावाचा केमिकल हर्बिसाइड वापरतो. हर्बिसाइड काय? विडीसाइड काय? विडिंग काय? समोर देखने वाले हैं अपन. सबर रख बंदे, आगे क्या होगा, आगे जो भी होगा तू मर जाएगा, ठीक आहे का? याच्यामध्ये खूप दिवसापर्यंत आयसोप्रुटॉन वापरला, त्यामुळे हा आयसोप्रुटॉनचा रेजिस्टंट झाला. अरे बाबू, खतरनाक खतरनाक कार्यक्रम आहे. रेजिस्टंट झाला म्हणजे आता याच्यावरती आयसोप्रुटॉन नावाचा हर्बिसाइड माराल ना, तो गवत मरत सुद्धा नाही. नाही बोलताय, मैं नहीं मरूंगा बोलताय, ठीक आहे का? त्याच्यासाठी तो एकच कामाचा, सल्फोसल्फॉन. क्रिटिकल स्टेज काय मी तुम्हाला सांगतो, थोडस घुटभर पाणी पिऊन टाकतो. पानी कभी प्यासे को प्यानी खिलाया नहीं. मैं का बोल रहा था? मैं ई बोल रहा था. क्रिटिकल पिरियड काय असते? क्रिटिकल पिरियड काय असते सांगतो. एखादा बालक असते, त्या बालकाला म्हणजे त्या बालकाला 1 वर्षापर्यंत किंवा 6 महिन्याच्या एज पर्यंत काय द्यावं म्हणतात? मिल्क, दूध. मिल्क द्यावं म्हणतात. कोणाला? चिल्ड्रनना, बालक, चाइल्ड. का? कारण की हा त्याचा क्रिटिकल पिरियड असतो. क्रिटिकल पिरियड असतो. याला दुसरं दिला, वर खाली झाला, मेला ना हा. म्हणून मायेच्या दूध देतात, त्यामध्ये डिसीज रेजिस्टंट प्रॉपर्टी असतात, ठीक आहे का? हे 6 महिने काही न द्यायचं, फक्त याला दूध द्यायचं. फक्त याला दूध द्यायचं. हा काय आहे? त्याचे क्रिटिकल पिरियड. तसाच क्रिटिकल पिरियड आपल्या जवळ असते वीड न प्लांट मध्ये. वीड न प्लांट. तर जर प्लांट, कोणताही प्लांट, बघ बाबू, हा डास म्हणजे काय होते पहिले बघ. दास, डीके दास, सॉइल सायन्स बुक लिहिलं होतं त्यांना, डीके दास. जाऊ दे त्याला खड्ड्यात. हा पहा, दास मधला डी म्हणजे डेज होते, ए म्हणजे आफ्टर होते, एस म्हणजे सोविंग. डेज आफ्टर सोविंग, दास म्हणजे डेज आफ्टर सोविंग. तर कोणताही प्लांट लावला ना, कोणताही प्लांट लावला तर तर फक्त 30 ते 35 दिवस जे सुरुवातीचे असतात सोईंगच्या नंतरचे, ते लय भयंकर असतात. त्याच वेळेवरती आपल्याला बहुत जास्त काळजी घ्यावी लागते, खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कारण की याच पिरियड मध्ये भयंकर अटॅक करतात. कोण? वीड. वीड जे आहेत ते भयंकर अटॅक करतात. जेव्हा एखादा क्रॉप सोविंग झाली, शोविंग होऊन फक्त 30 ते 35 दिवस झाले आहे, या काळामध्ये हे जे वीड राहते, हरामखोर दलिंदर, हे लई अटॅक करते, भयंकर अटॅक करते. म्हणून या पिरियडला आपण क्रिटिकल पिरियड म्हणतो. क्रिटिकल पिरियड म्हणतो, ठीक आहे का बाबू? इकडे बघ, मला वाटते तुला समजलं असेल. म्हणून बघ, क्रिटिकल पिरियड ऑफ
क्रॉप वीड कॉम्पिटिशन हो फॉर एव्हरी क्रॉप, सगळ्या क्रॉप साठी तो असते 30 ते 35 डेज आफ्टर सोविंग. दास म्हणजे डेज आफ्टर सोविंग. पण सोयाबीन आणि राईस साठी 15 ते 45 दिवस असते. सगळ्या क्रॉप साठी किती 30 ते 35. पण सोयाबीन आणि राईस साठी 15 ते 45. शुगर केन साठी किती 4 महिने. हाय हाय हाय. मग कोणताही शुगर केन असो, एक साली अध साली कोणताही असो, बरोबर आहे. आय शेंदूर बुका लेका शेंदूर बुका बघ ना, झाकण जुलिया बोलत नाही, काही नाही, कमेंट नाही, काही नाही. मग हा सगळा मुद्दा आपण बघितलो की वीड कशी आहे, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहे, किती उत्पादी आहेत ते, किती उत्पाद फैलवतात, किती हार्मफुल आहेत, किती सत्यानाशी आहेत, पूर्ण तुमच्यासारखे दलिंदर आहेत. या दलिंदरांना कंट्रोल करण्यासाठी काही गोष्टी असतील ना, या दलिंदरांना कंट्रोल करण्यासाठी काही मेथड असतील, आहेत ना. तुला खोकला झाला सायरप पाजतो आपण, तुला जखम झाली ट्यूब लावतो आपण. तशाच ज्या मेथड आहेत, वीड कंट्रोल, वीडला मॅनेज करण्याच्या मेथड, वीडला कंट्रोल करण्याच्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत पहा. मेकॅनिकली कंट्रोल करतो आपण, डायरेक्ट अवजार वापरून. कल्चरल कंट्रोल करतो, मोठे अवजार वापरून. बायोलॉजिकल कंट्रोल करतो, किडे फंगस वगैरे वापरून. बायो हर्बिसाइड फंगस वगैरे वापरून. केमिकलचा वापर करून. ठीक आहे का. यामध्ये काही वेगळा सांगण्याची गरज नाही, मुद्द्यावरून बोलतो मी एक एक करून. जसे पहिला आहे आपला मेकॅनिकल कंट्रोल. मेकॅनिकल कंट्रोल म्हणजे डीप फ्लोईंग करणे, एकदम आतमध्ये जाऊन फ्लोईंग करणे. डीप फ्लोईंग म्हणजे काय, व्यवस्थित जाणायचे आहे ना. सारथी ऍग्रिकॉस सर्च करायचा बाबू युट्यूब वरती. हा लेक्चर झाला का सर्च करायचा, पहिले प्रथम त्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि व्हिडिओ बघायचे. ॲग्रोनॉमीचे प्लेलिस्ट मध्ये दिलं आहे, व्यवस्थित कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. ठीक आहे का. डीप फ्लोईंग करायची, हारोईंग करायची, होईंग करायची. होईंग म्हणजे सिकल माहित आहे का तुला, विडा म्हणतो त्याला, विडा. सिकलनं गवत काढायचं. हॅरोईंग म्हणजे खुरपीनं गवत काढायचं. ठीक आहे का. ह्या मेथड कुठं असतात, मेकॅनिकल कंट्रोल मध्ये. याच्यामुळे जे पेरनियल वीड असतात, लई मोठे मोठे दिवस जगतात, सायनोडॉन, डायटिक्युलॉन, सायप्रस, कॉन्व्होलर्स, यांना आपण आरामात कंट्रोल करू शकतो. कशानं, डीप फ्लोईंग झाली, फ्लुडिंग झाली, 15 ते 30 सेंटीमीटर वाटर 4 ते 8 वीक पर्यंत ठेवणे पाणी आणि डीप फ्लोईंग करणे, या गोष्टीपासून कंट्रोल करू शकतो. ही कोणती मेथड आहे, ही आहे मेकॅनिकल मेथड. हिचीच बहीण किंवा भाऊ म्हणजे जवळपास सारख्याच मेथड आहेत, पण हे थोडंसं मोठ्या लेवलवरती काम करते. ते मेथड कोणती, कल्चरल मेथड. कोणसी बाबू, कल्चरल मेथड. त्यामध्ये 2 महत्वाच्या मेथड आहेत. एक आहे स्लेट सीडबेट टेक्निक, एक आहे ब्लाइंड टिलेज. थांबा बरं का, याची एक मेथड अजून एक आहे, फ्युमिगेशन. अरे बाबू, अरे बाबू, बाबा 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 बाबा, फ्युमिगेशन. फ्युमिगेशन फ्युमिगेशन म्हणजे पावडर फॉर्म मध्ये केमिकल मातीमध्ये सोडणे, म्हणजेच फ्युमिगेशन. फ्युमिगेशन म्हणजे पावडर फॉर्म मध्ये, गॅसच्या फॉर्म मध्ये, मातीमध्ये केमिकल सोडणे म्हणजे फ्युमिगेशन. कुठे येईल ते, मेकॅनिकल मध्ये. ठीक आहे. बघ बर का, मला बरोबर लक्षात येतात ते मी सांगतो. कल्चरल मेथड मध्ये एक स्लेट सीडबेट टेक्निक, दुसरी ब्लाइंड टिलेज. बऱ्यापैकी व्यक्तींना माहित असेल व्हॉट इज मीन बाय ब्लाइंड टिलेज. सीड वाचता पण नाही चला, म्हणून कमेंट करा म्हणजे मला वाचता येईल. ठीक आहे का. स्टेल सीडबेट टेक्निक, कौन सा बाबू, स्टेल सीडबेट टेक्निक. ठीक आहे, याच्या बाबतीत बोलू. मुद्दे से नहीं भटकने का बाबा, मुद्दे से नहीं भटकने का. स्टेल सीडबेड टेक्निक कोणती टेक्निक आहे, यामध्ये काय करतात, जे इनिशियल 1-2 म्हणजे जे सुरुवातीचे गवत असतात, सुरुवातीचे जे वीड असतात, त्यांचा सत्यानाश करणे. उसके रूटला हिंदीमध्ये काय म्हणतात, जाऊ द्या. त्याच्या रूट पासून उकाळ फेकायचा आहे आपल्याला. त्याच्या रूट पासून उकळून फेकायचे आहे, त्याला उपडून फेकायचे आहे सुरुवातीचे जे बी वीड येतील. कसे करू बोलू आपण त्याच्यावरती. कसे करू आपण, शॅलो टिलेज, नॉन रेसिड्युअल हर्बिसाइड. पाणी भरायचं, माती घ्यायची म्हणजे फील्ड आहे. ओ
गांजा गांजा बरोबर बोले जाने मन. तुम बरोबर बोली. हो, गांजा 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 फुकू ना तुम्ही म्हणून तुम्ही लाईक नाही मारून राहिल्या. ठीक आहे का? बघा या मेथडमध्ये काय करतात, या मेथडमध्ये पाणी भरतात, सोक करतात फील्डमध्ये शेतीमध्ये पाणी भरतात, सोक करतात. पूर्णपणे सोक केले पूर्णपणे सोक केले की एकतर शॅलो टिलेज लावतात, शोक केले हो शोक करतात. मग वाट पाहतात की जे सीड असतील आतमधले जे सीड असतील ते जर्मिनेट होऊन गवत बनतात. का बोलून राहिलो पहा, पूर्णपणे पाणी भरतात कुठं फील्डमध्ये पाणी भरतात, फिगू देतात, चिंग भरू देतात, पूर्ण फुल भरला पाण्यानं. वाट पाहतात काही दिवस. त्या पाणी चांगल्यानं भरल्यामुळे तिचे काय असतात वीड असते एकदम थरावरती वीड ते वरती येते, ते उगते. मग आपल्याला समजते अरे बाबा जितकी पण वरती होती मातीच्या वरती जवळपास ते वीड आता जन्माला आली. आता त्या वीडवरती एकतर फवारणी करा किंवा टिलेज मारा. एक तर फवारणी करा नॉन रेसिड्युअल हर्बिसाइड किंवा टिलेज मारा. यालाच आपण म्हणतो स्टेल सीडबेड टेक्निक, जी की वीड फ्री एन्व्हायरमेंट तयार करण्यासाठी महत्वाची आहे. एका मुलीच्या मेसेज आला, रूटला मुला म्हणतात सर, मुळा म्हणतात. आई निकजे जी मेरे को नहीं लग रहा मुळा बोलते है, जड बोलते, जड़ो से जड जड म्हणतात हिंदीमध्ये. आता आला तोंडात समजा, जड बोलतात. ब्लाइंड टिलेज म्हणजे काय होते, जस्ट आपण नाही का शोविंग केला, जस्ट शोविंग केलं, पेरणी केला आहात आपण, तुम्ही मी आपले घरचे आपले शेतकरी मायबाप आपले गुरुजी, जस्ट शोविंग केला आहोत, शोविंग केला हो ठीक आहे शोविंग केला. तर शोविंग केला तेव्हा किंवा जस्ट छोटे छोटे प्लांट आले, जस्ट छोटे छोटे प्लांट जर्मिनेट झाले. काय बोललो मी, एकतर पूर्ण जस्ट आता शोविंग केलेला आहोत, आता पेरणी केलेला आहोत, म्हणजे एकही फुटायले आहेत प्लांट, जर्मिनेट व्हायले आहेत, किंवा एकदम झाले आहेत तर छोटे छोटे. असे छोटे छोटे जर्मिनेट झाले असतील किंवा नाही झाले असतील तर यांच्या मधातून टिलेज चालवणे, यांच्या मध्यात शॅलो टिलेज करणे म्हणजेच ब्लाइंड टिलेज. भोकना आंधळा टिलेज इथं दाखवत असेल तुम्हाला पास. टिलेज ऑफ सॉइल आफ्टर सोविंग बिफोर क्रॉप प्लांट इमर्ज, प्लांट उगवायच्या पहिले किंवा एकदम अर्ली ग्रोथ, प्लांट उगवायच्या पहिले किंवा एकदम सुरुवातीची ग्रोथ आहे तेव्हाच टिलेज चालवून टाकणे, यालाच म्हणतो आपण नन अदर दॅन ब्लाइंड टिलेज. का बोलते बाबू, ब्लाइंड टिलेज. ठीक आहे का? बघा आता त्या झाल्या आपल्या कल्चरल किंवा मेकॅनिकल कंट्रोल. आता बघणार आहोत आपण बायोलॉजिकल कंट्रोल. बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे जीवित गोष्टीपासून जीवित गोष्टीच्या मदतीनं, जिवंत सजीव गोष्टीच्या मदतीनं वीडच्या सत्यानाश करणे, वीडला कंट्रोल करणे, यालाच म्हणतो बायोलॉजिकल कंट्रोल. बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे जीवित गोष्टीच्या मदतीनं आपण वीडला कंट्रोल करतो, याला म्हणतो बायोलॉजिकल कंट्रोल. मग ते जीवित गोष्ट कोणती पण असेल, फंगस पण असू शकते, इन्सेक्ट असू शकते, बॅक्टेरियल असू शकतात, तुम्ही असू शकता, मी असू शकतो. ठीक आहे का? या बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये दोन कन्सेप्ट आहेत. पहिला कन्सेप्ट पॅरा बायोलॉजिकल कंट्रोल, दुसरा बायो हर्बिसाइड. पॅरा बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे त्या वीडला कंट्रोल करायचे हो, त्या सत्यानाश करणाऱ्या, त्राही मचवणाऱ्या वीडच्या आपल्याला सुपडा साफ करायचा आहे विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट. बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ वीड विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट इज नोन एज पॅरा बायोलॉजिकल कंट्रोल. पॅरा म्हणजे प्यार करतात अशातला प्रश्न नाहीये. इन्सेक्टच्या मदतीनं आपल्याला वीड कंट्रोल करायचे आहे, त्याला काय म्हणतो आपण, पॅरा बायोलॉजिकल कंट्रोल. ठीक आहे का? दुसरी गोष्ट बायोहर्बिसाइड. दुसरी गोष्ट बायोहर्बिसाइड, द यूज ऑफ प्लांट पॉप्युलेशन, यूज ऑफ पॅथोजन, कोणत्याही पद्धतीचे पॅथोजन
विच आर एक्सपेक्टेड टू किल टार्गेटेड वीड्स. कोणत्याही पद्धतीचे पॅथोजन ज्याच्या मदतीनं आपण वीडला कंट्रोल करू. इथं किडे यूज केला आपण, इथं जंतू यूज करणार आहोत. जंतू जंतू कोणत्याही पद्धतीचे, कोणत्याही, इथं किडे यूज केला पॅराबायोलॉजिकल मध्ये, इथं जंतू यूज करणे, कोणत्याही पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करणे. कशासाठी? वीडच्या सुपडा साफ करायसाठी, टू किल टार्गेटेड वीड. हे बायोहर्बिसाइड यांच्यापासून आपण केमिकल तयार करतो, ठीक आहे का? पॅराबायोलॉजिकल कंट्रोल किड्यांपासून. हे बघा, एकदम खूप जास्त म्हणजे नाव वगैरे आहेत, यामध्ये पाठ करण्याचे इश्यू आहे. एफओ मध्ये जनरली हे विचारत नाही, आयबीपीएस एफओ मध्ये जनरली हे विचारत नाही, आयडीबीआय मध्ये सुद्धा हे विचारत नाही, एमसीआर मध्ये विचारतात, ऍग्री एमपीएससी मध्ये सुद्धा विचारतात, एफसीआय मध्ये नाही विचारत, नाबार्ड मध्ये विचारू शकतात कधी कधी. ठीक आहे का? एकदा पाहून टाकू. तो जो प्रिकली पियर आहे, प्रिकली पियर हा जो आहे, प्रिकली पियर हा वीड, याचा सायंटिफिक नेम आहे, ओपोन्टिया वल्गेरिस. पहा इथं काय दिलेलं आहे, इन इंडिया फर्स्ट आउटस्टँडिंग स्टंट ओपोन्टिया वल्गेरिस ला कंट्रोल करण्यासाठी कोणता इन्सेक्ट वापरतो आपण? डायटिक्टिलोपस सेलोनिकस. लई खतरनाक नाव आहेत बरं का. हे कुठून आणलं होतं आपण? ब्रिंजल नाही भाऊ, ब्राझील ब्रिंजल पण नाही का, ब्राझील वरून आणला होता. इयरला टाक खड्ड्यात, इयर कधीच नाही येत. हिस्ट्रीच्या लेसन थोडी नाही आपल्याला, हिस्ट्री थोडी ना पड रही आपण. ठीक आहे का? या सगळ्या गोष्टी होत्या, ह्या नाही पाठ केल्या चालल. पहा, वाटर हायसेंथ, इचोर्निया क्रॅसिप्स, हे केव्हा आले होते? ऑर्नामेंटल प्लांट म्हणून इंडियामध्ये आले होते. इयर पाठ करण्याची गरज नाही, ऑर्नामेंटल, शोभण्यासारखे, फुलासारखे. आणि यांनी त्राहीमाम करण्यात आला, यांनी त्राहीमाम केला. यांनी काय केला? त्राहीमाम. मग एक किडा आला, नेकोचेटिना. कोणती टीना? नेकोचेटिना इचोर्नी. यांनी याच्या नुकसान केलं ना. हा किडा यूज होते ह्या वॉटर हायासिंथच्या नुकसान करण्यासाठी. हेलो सर, पीपीटी कोणत्या वेबसाईट वरून बनवले? नरुतो बाबू, मी तुला कशाला सांगू, नरुतो उजुमाकी, आय लीफ विलेज, मैं काय को बताऊ तेरे को मेरा वाला सीक्रेट. सीक्रेट आहे ना भैया. प्यारा बायोलॉजिकल कंट्रोल हो, तो बघितलं होतं आपण. बाकी हा काँग्रेस ग्रास कंट्रोल करण्यासाठी, काँग्रेस ग्रासचा सायंटिफिक नेम पार्थेनियम हिस्टोरिफोरस. मला माहित आहे थोडासा हार्ड जात असेल तुम्हाला, हेवी जात असेल, किंवा बोर वाटत असेल. अरे मैं नाचू का तुमच्यासाठी आता? एका चतुर नाचू तर नाही शकत. टेक्निकल आहे, एक स्लाइड आहे, याच्यानंतर एक स्लाइड आहे, बात खतम. ठीक आहे का? खतम बाबू, खतम. बघा आता, काँग्रेस ग्रास नाव काय आहे? पार्थियम हिस्टोरिफोरस. युएसए पासून आला होता भारतामध्ये. नटोरियस वीड म्हणते, युएसए पासून आला होता. खास करून कुठं? पुणेमध्ये दिसला होता. पुणेमध्ये. मग याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी जो बीटल आहे, झायगोग्रामा नावाचे बीटल आहे, झायगोग्रामा बायकलराटा, हा मेक्सिको वरून आणला होता. इयर पाठ करण्याची गरज नाही, मेक्सिको पासून आणला होता. सत्यानाश करण्यासाठी कोणाच्या? काँग्रेस ग्रास, पायथियम हिस्टोरिफोरस. लक्षात ठेवा, काँग्रेस ग्रासचा सत्यानाश करण्यासाठी झायगोग्रामा बायकलर यूज केला होता. का म्हणते बाबू सरजी? सर्व युट्यूबर एकासारखे पीपीटीज बनवत आहेत म्हणून विचारलं, बाकी एआय जिंदाबाद. कोणीही युट्यूबर कसेही बनव, सारखे बनव, पण माझ्या पीपीटी लई डेंजर असतात. मेरे को नहीं लगता मेरे जैसा कोई पीपीटी बना सकता है. ठीक है क्या बाबू? मेरे जैसा कोई नहीं बना सकता. तू एक काम कर, हाच कमेंट दुसऱ्याच्या याच्यामध्ये टाक. ठीक आहे का? जिंगूर नरुटो लॅन्टाना कॅमेरा हा एक वाचलाय, कसंही कंट्रोल करून टाकून आपण. लॅन्टाना कॅमेरा. पहिली गोष्ट,
हा पण ऑर्नामेंटल प्लांट म्हणूनच आला होता फुलांच्या. हा बघा फुलं आहेत का नाही, पण हा लई हरामखोर आहे बरं का. हा फुलासारखा दिसते म्हणजे भेड की खाल में भेड़िया है, ठीक आहे का. ऑस्ट्रेलियावरून आला होता इंग्रज. इंग्रज हमको 4 मीनार मांगते इंग्रज. आ 4 गुना लगा इंग्रज, ठीक आहे का. याच्यामध्ये लॅन्टॅडिन, लॅन्टॅडिन ये बी नावाच्या नाही का टॉक्झिन प्रेझेंट असते. टॉक्झिन ह्याला कंट्रोल करायचे आहे ना, तर आपण वापरतो लेसबग. लेसबग कोणता, टेलिनेमिया सेरापोलारो, टेलिनोमिया सेरापालोरा, सेलापालोरा, ठीक आहे का. ह्या गोष्टी होत्या, ह्या खालच्या नाही वाचला चालल. हा मेन आहे, याला लक्षात ठेवा. कधीही म्हणतो एग्रीकल्चर में ईयर नहीं पाठ करने का बाबू, एग्रीकल्चर में ईयर नहीं पाठ करने का. आता बायो हर्बिसाइड पाहू, म्हणजे जिवंत जंतू, जंतू जंतू जे असतात त्यांच्या जंतूचा उपयोग करून, मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून जे यूज करतो ते पहा. हा जो डिवाइन आहे, डिवाइन 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 कशासाठी यूज होते, स्ट्रँगल वाईन जे आहे ना सिट्रस मध्ये त्याच्यासाठी यूज होते. कोणता वीड, स्ट्रँगल वाईन. हा जो कोलेगो आहे, कोलेगो हा राईस मध्ये यूज होते. जॉईंट वेच नावाचा जो वीड आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी राईस आणि सोयाबीन मध्ये. हा बायपोलरिस आहे ना, हा कुठे यूज होते, जॉन्सन्स ग्रास जे आहे, सोरगम हेल्पेन्स, कोणता हॉरिबल वीड म्हणतो, याला कंट्रोल करण्यासाठी यूज होते. बायोलोफोस, बायोलोफोस हा नॉन स्पेसिफिक जनरल व्हेजिटेशन साठी यूज होते. यामधून सगळ्यात जास्त हा कोलेगो आहे महत्वाचा. डायरेक्ट क्वेश्चन येते की बाबू सांग बरं का, ए बाबा सांग बरं का, हा कोल्यागो कोणत्या प्लांट साठी यूज होते, ठीक आहे का. हर्बिसाइड, हर्बिसाइड, विडीसाइड, हर्बिसाइड, विडीसाइड, हर्बिसाइड, विडीसाइड. पहा, हर्बिसाइड म्हणजे असे केमिकल जे वीडला कंट्रोल करण्यासाठी यूज होतात. हो, वीडला कंट्रोल करण्यासाठी यूज होतात. विडीसाइड म्हणजे वीडला कंट्रोल करण्यासाठी यूज होतात. पण ही टर्म कशी रिस्ट्रिक्टेड आहे, फक्त हे गवतलं जे वीड आहेत त्यांनाच कंट्रोल करण्यासाठी यूज होते ही कन्सेप्ट. पण हा जो हर्बिसाइड आहे, हा जेवढेही क्रॉप आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी, यूज होते हर्बिसाइड. विडीसाइड सगळे जे फक्त गवत आहेत वीडला कंट्रोल करण्यासाठी. हर्बिसाइड म्हणजे जितकेही हर्ब आहेत, जितकेही प्लांट आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी हर्बिसाइड यूज होते, ठीक आहे का. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये कन्फ्युज नाही व्हायचं. विडिंग म्हणजे हातानं किंवा सिकलच्या मदतीनं उपडणे गवत, ठीक आहे का. टाइप ऑफ हर्बिसाइड कोणते, कशा कशा पद्धतीचे टाइप आहेत बघू. बाबो कन्फ्युज नाही होणे का, इधर देख. तुझी लक्ष हल्ली कसा मारीन भाऊ, झाला तू कोमातच जास्त डायरेक्ट. मग टाइप ऑफ हर्बिसाइड बेस्ड ऑन मेथड ऑफ ऍप्लिकेशन. कसं ऍप्लिकेशन करता तुम्ही, मातीत करता, पानावर करता. बेस्ड ऑन मोड ऑफ ऍक्शन, कसं ऍक्शन करते तो, आय हाय हाय, पहिले गालावर मारते की पहिले पाठीवर मारते, ठीक आहे का. बेस्ड ऑन मोबिलिटी कुठपर्यंत जाते, ट्रॅव्हल कसं करते. बेस्ड ऑन टाइम ऑफ ऍप्लिकेशन, केव्हा यूज करता, प्री सोविंग करता, प्री इमर्जन्स करता, पोस्ट इमर्जन्स करता, ठीक आहे का बाबू. बघा, बेस्ड ऑन मेथड ऑफ ऍप्लिकेशन, पहिला आहे सॉइल अप्लाइड हर्बिसाइड न फोलिएज अप्लाइड हर्बिसाइड. कधीही लक्षात ठेवा, हा जो कॅरेक्टरायझेशन आहे यामध्ये डेफिनेशन सुद्धा महत्वाचे आहेत आणि एक्झाम्पल सुद्धा महत्वाचे. हो, मी फालतू जानकारी कधी सांगत नाही, नाही कभी नाही बताता. जितका महत्वाचा आहे बाबू मी तितकाच सांगतो, जितका महत्वाचा आहे मी तेवढाच सांगतो, ठीक आहे का. त्याच्या व्यतिरिक्त जर महत्वाच्या नसतात सांगितलं नसतो, आहे की नाही नरुतो. बघा, सॉइल अप्लाइड हर्बिसाइड म्हणजे डायरेक्ट मातीमध्ये टाकतात, मातीपासून रूटला जाते आणि रूट पासून सगळ्या पार्ट पर्यंत पोहोचते. मातीमध्ये टाकतात, मातीमधून रूट पर्यंत जाते, रूट पासून सगळ्या पार्ट पर्यंत जाते, देऊन देते, पूर्ण खल्लास करून देते त्या वीडला. एक्झाम्पल फ्लू क्लोरॅलिन
हा सॉइल अप्लाइड हर्बिसाइड आहे. काय आहे? सॉइल अप्लाइड हर्बिसाइड. मग फोलिएज अप्लाइड हर्बिसाइड, फोलिएज अप्लाइड हर्बिसाइड, फोलिएज अप्लाइड हर्बिसाइड. हर्बिसाइड प्रायमरली ऍक्टिव्ह ऑन प्लांट फोलिएज. म्हणजे याला मातीत टाकायला काही फायदा नाही. याला मातीत टाकायला काही फायदा नाही. हा रूटला म्हणते मी तुझ्याकडे नाही येत. म्हणजे याला पानावरच मारा लागते. हा जो फोलिएज काकाजी आहे ना, याला तुम्हाला पानावरतीच मारा लागेल. पानं पानं, पिंपळाच्या पानं. ठीक आहे का? कोणत्याही पानावर मारा. वीटच्या एक्झाम्पल कोणते कोणते आहेत? ग्लायपोसेट आहे, पॅराकॉट आहे. ग्लायपोसेट आहे, पॅराकॉट. हा जो ग्लायपोसेट आहे याची जर कॉन्सन्ट्रेशन कमी ठेवला तर हा आपण रायपनिंग साठी यूज होते. कुठं? शुगर केन मध्ये. दुसरा टाइप बेस्ड ऑन मोड ऑफ ऍक्शन. ऍक्शन कसा करते? ऍक्शन ऍक्शन कसा करते? क्लिअर का? ऍक्शन कसा करते? 20 लाईकला 2 लाईक कमी आहेत. मारून टाका म्हणजे 20 लाईक होतात. ठीक आहे का? ऍक्शन कसं होते? ऍक्शन ऍक्शन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड, सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. सिलेक्टिव्ह हर्बिसाइड ना दुसरा नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. पहिला बघा सिलेक्टिव्ह हर्बिसाइड, नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. सिलेक्टिव्ह हर्बिसाइड म्हणजे बघा राईसचा फील्ड आहे, राईसची फील्ड आहे, राईसच्या फील्ड मध्ये वीट आले, राईसची फील्ड आहे, राईसच्या फील्ड मध्ये डिलीट केलं नरू तो गेला कोमात. राईसची फील्ड आहे, राईसच्या फील्ड मध्ये वीड आलेला आहे. सिलेक्टिव्ह हर्बिसाइड मध्ये काय करते? पूर्ण वीडला मारते, पण ते राईसला राहू देते जसाच तसा. सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. ब्रिंजलची वीड आहे, त्या सॉरी ब्रिंजलची फील्ड आहे, त्या ब्रिंजलच्या फील्ड मध्ये, ब्रिंजलच्या फील्ड मध्ये त्या वांग्याच्या वांग्या तुलाच म्हणतो वांग्या इकडे बघ, वांग्या लेका लथाळू, त्या वांग्याच्या फील्ड मध्ये वीड आलेला आहे. जर सिलेक्टिव्ह हर्बिसाइड मारला तर त्या वांग्याच्या झाडाला जसं तसा ठेवते आणि त्या बाकीच्या वीडला मारून टाकते. याला म्हणतो आपण सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. एक्झाम्पल इथं पहा, नॉट अफेक्ट मेन क्रॉप बट किल वीड. ठीक आहे. एक्झाम्पल ऍट्राजिन, 2,4-D, आयसोप्रुट्रॉन, फ्लुक्रोलॅरिन, पेंडिमिथायलिन. 2,4-D ला जर जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये यूज करू तर हर्बिसाइड काम करते. कमी क्वांटिटी मध्ये यूज करू तर फ्रूट सेटिंग हार्मोन यूज करते. ठीक आहे, जाऊ दे. नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड जिथं माराल तिथं खत्म करेला. हा पाहणार नाही आगे कौन है, ये गुस्से में देखता नहीं आगे वाला कौन है. कोई भी रहो, फिर प्रधानमंत्री मोदी क्यों ना रहो, अमित शाह क्यों ना रहो, झंडू बाम कोई भी रहो, ये मार डालेगा. कोणताही प्लांट असो, राईसच्या फील्ड मध्ये जर वीड आलेला असेल ना, याची फवारणी केला तो राईसही उडते डायरेक्ट खतम. म्हणून याला टोटल किलर म्हणतात. पूर्ण पूर्ण जडापासून उकडून टाकते ना, टोटल किलर. एक्झाम्पल ग्लायपोसेट, पॅराकॉट, डायकॉट. ग्लायपोसेट, पॅराकॉट, डायकॉट. पहा, कॉन्टॅक्ट हर्बिसाइड बेस्ड ऑन मोबिलिटी. मोड ऑफ ऍक्शन होता तो हा मोबिलिटी. मोबिलिटी म्हणजे ते ट्रॅव्हल कशी करत आहेत, ट्रॅव्हल करतायत की नाही करतायत त्याच्यावरून. ट्रॅव्हलला मराठीत काय म्हणू आपण? स्थलांतर करतायत का, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत का, याच्यावरून बघा. कॉन्टॅक्ट हर्बिसाइड काय म्हणलं? कॉन्टॅक्ट हर्बिसाइड म्हणजे हे असे हर्बिसाइड आहेत जिथं लागले तिथंच फक्त. म्हणजे बघा इथं मला जखम आहे आणि इथं लावत आहोत तर इथं काही फायदा होणार नाही. जर इथं जखम आहे, हातावरती जखम आहे, तर इथंच मी हर्बिसाइड लावीन तर इथंच कामात येईल. हा असते कॉन्टॅक्ट हर्बिसाइड. ट्रान्सलोकेटेड हर्बिसाइड म्हणजे इथं मला जखम आहे आणि इथं लावलो तरी इथपर्यंत पोहोचेल, याला म्हणतो ट्रान्सलोकेटेड हर्बिसाइड. कॉन्टॅक्ट मध्ये, कॉन्टॅक्ट म्हणजे जिथं लगाओगे उधरीच काम में आएगा, जिधर लगाओगे बाबू उधरीच काम में आएगा. आणि ट्रान्सलोकेटेड हर्बिसाइड म्हणजे, ट्रान्सलोकेटेड हर्बिसाइड म्हणजे पहा, ट्रान्सलोकेटेड हर्बिसाइड म्हणजे कोठेही असेल जखम, कोठेही काही असेल, तो बरोबर जाईल आणि तिथं नष्ट करेल. ठीक आहे का? ट्रॅव्हल करेल. इथं इथं पण लिहिलं आहे पहा, कॉन्टॅक्ट हर्बिसाइड किल्स दोज प्लांट पार्ट्स विथ विच इट कम्स इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट. ठीक आहे. डायकॉट, पॅराकॉट. ट्रान्सलोकेटेड हर्बिसाइड, हर्बिसाइड विच टेंड टू मूव्ह फ्रॉम ट्रीटेड पार्ट टू अनट्रीटेड पार्ट. ठीक आहे का? बरोबर आहे का? पूर्ण ट्रॅव्हल करते. हा ट्रॅव्हल करते बाबो, ट्रॅव्हल करताय. मग बेस्ड ऑन टाइम ऑफ ऍप्लिकेशन, तुम्ही केव्हा ऍप्लिकेशन करता, त्याचा यूज केव्हा करता बाबू, उनका यूज कब कर रहे हो. पहिली गोष्ट, पहिला टाइप असते प्री प्लांट ऍप्लिकेशन म्हणजे पीपीआय. पीपीआय, पीपीआय
म्हणजे शोविंग करण्याच्या आधी कोणत्याही पद्धतीच्या प्लांट लावण्याच्या आधी पहिलीच फवारणी करणे. याला म्हणतो आपण पीपीआय, एक्झाम्पल ग्लायफोसेट, फ्लुक्रोलेरिन. मग प्री इमर्जन्स हर्बिसाइड, प्री इमर्जन्स हो शोविंग झाली आहे, पण ते नाही का जर्मिनेट व्हायला आहेत. शोविंग झालेली आहे मुन्ना, पण ते कसे प्लांट ते जे वीड आहेत ना ते जर्मिनेट व्हायला आहेत. याला काय म्हणू प्री इमर्जन्स हर्बिसाइड. हे जे एक्झाम्पल्स आहेत पाहून टाका तुम्ही. पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड हो शोइंग झाली पण ते जर्मिनेट पण झालेले आहेत. हो शोइंग झाली पण ते जर्मिनेट पण झालेले आहेत. यावेळेस जर तुम्ही फवारणी करता याला म्हणतो आपण पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड. इसको का बोलेंगे पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड. मग हा जो आहे ऍट्राजिन, हा जो ऍट्राजिन आहे हा बोथ कॉन्टॅक्ट पण आहे ऍज वेल एज सिस्टमॅटिक पण आहे. हा बोथ कॉन्टॅक्ट जिथं लागेल तिथं पण काम येते, पण हा ट्रॅव्हल पण करते. जिधर डालोगे उधर तो काम में ही आएगा, पण हा ट्रॅव्हल पण करते इकडून तिकडं. एकदम एंडिंग वरती पोहोचलो आहोत आपण, एकदम आखरीपर्यंत पोहोचलेलो आहोत आपण. तर धीर धरा एकदम. याच्यानंतर एकच स्लाइड आहे म्हणजे खतम खतम. ठीक आहे का? हा जो ऍट्राजिन आहे जर याला फोलिएज वरती वापरू आपण पानावरती तर हा कॉन्टॅक्ट म्हणून यूज होते. डायरेक्ट जिधर लगाओगे उधर. मातीमध्ये टाकत असाल तर हा सिस्टेमिक म्हणून काम करते. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ऍट्राजिन खूप महत्वाचा होता, खूप महत्वाचा. बेस्ड ऑन रेसिड्युअल हा हा एकदा फवारणी केल्याच्या बाद हा जमिनीमध्ये राहत आहे का? एकदा फवारणी केलो आणि हा हर्बिसाइड जमिनीमध्ये राहत आहे तर याला म्हणू रेसिड्युअल हर्बिसाइड. पण जर त्याला एकदा फवारणी केली तो जमिनीमध्ये राहतच नाही त्याला म्हणू नॉन रेसिड्युअल. एकदा फवारणी करू तो जमिनीमध्ये राहत आहे त्याला म्हणू रेसिड्युअल हर्बिसाइड. एकदा फवारणी केलं तो जमिनीमध्ये राहतच नाही त्याला म्हणून नॉन रेसिड्युअल हर्बिसाइड. ठीक आहे का? ठीक आहे का? मग रेसिड्युअल हर्बिसाइड कोणकोणते आहेत? 2,4-D 3 ते 4 वीक पर्यंत जमिनीमध्ये राहते म्हणजे जवळपास 1 महिना. ट्रायाझाइन हा जवळपास 1 ते 2 वर्ष राहते. किती पापी आहे पहा ना. कितना पाप करोगे बे. गंगा में डुबकी भी मारोगे तो नहीं पाप धुलेगा तुम्हारा. इथून महत्वाचे नॉन रेसिड्युअल आहेत. एक्झाम्पल डायरेक्ट विचारतात एक्झाम मध्ये की सांगा खालीलपैकी नॉन रेसिड्यू हर्बिसाइड कोणता आहे? एक आहे पॅराकॉट आणि एक आहे डायकॉट. ठीक आहे का? मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. एकदा टप्प्याटप्प्यानं पाहून टाकू. हर्बिसाइड ओव्हर फुलिएज पानावरती मारतो ते कोणकोणते? एक तर कॉन्टॅक्ट राहील किंवा ट्रान्सलोकेटेड राहील. ठीक आहे. कॉन्टॅक्ट मध्ये सिस्टमॅटिक राहील किंवा नॉन सिस्टमॅटिक. कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे पानावर मारा. सिस्टमॅटिक सिलेक्टिव्ह किंवा नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे सिलेक्ट करेल कोणाला मारायचं आणि कोणाला नाही. नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे सगळ्याला माराल टोटल किलर. ट्रान्सलोकेटेड बरोबर ट्रॅव्हल करते. ट्रान्सलोकेटेड म्हणजे एक सिलेक्टिव्ह एक नॉन सिलेक्टिव्ह. सिलेक्टिव्ह तेच प्रकार इथं पण तेच प्रकार. ठीक आहे का? एक वोलॅटाईल असते म्हणजे जी उडून जाते, एक नॉन वोलॅटाईल जी जागेवर राहते. मला सांगा कसं वाटला लेक्चर आजचा? वीड सायन्सला आपण चिल्लर म्हणत ये बाबू आपण वीड सायन्सला एकदम चिल्लर बनवलेलं आहोत. एकदा जे मुलं ज्यांनी हा लेक्चर बघितला नसेल किंवा जे बघणार आहेत त्यांच्याकरता किंवा लेट जॉईन केलाय त्यांच्याकरता सांगत आहोत. 2026 साठी आम्ही एक फ्री टेस्ट सिरीज लॉन्च केलेला आहोत. फ्री रिव्हिजन बॅच लॉन्च केलेला आहोत. ज्यामध्ये सॉइल सायन्स, प्लांट पॅथॉलॉजी, हॉर्टिकल्चर, ॲग्रोनॉमी बऱ्यापैकी कव्हर करण्यात आलेला आहे. तर तुम्ही सारथी ॲग्रिकॉस कोणता हा मेन चॅनल आहे आपला जनरल बँकिंगचा चॅनल आहे, पण तुम्ही सारथी ॲग्रिकॉस वरती जा. तिथं तुम्हाला तो लेक्चर्स भेटतील. त्याला सबस्क्राईब करा. नवनवीन शॉर्ट्स आपण त्यामध्ये टाकत असतो. मोनोशियस काय आहे, कॅश क्रॉप काय आहेत, पावडर मिल्ड्यू या सगळ्या गोष्टीवरती आपण त्यामध्ये चर्चा करतो. ठीक आहे. या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा घ्यायला पाहिजे बरं का. फायदा घ्या. 40+ टेस्ट आहेत. रिव्हिजन लेक्चर जे की 100+ होणारच आहेत. टेलिग्राम सेशन्स होणार आहेत. ऑफलाईन OMR प्रॅक्टिस, डाऊट क्लिअरिंग मी सगळ्या गोष्टी सांभाळतो. ठीक आहे का? सोबत हे 2027 ला टार्गेट करणारी बॅच आहे आपली. 2027 ला क्या बोलू बाबू 2027 ला टार्गेट करणारी बॅच आहे. MCR PGCET 2027. आता 2026 चालू आहे जे की आता जून मध्ये एक्झाम होईल. 2027 मध्ये येणारी एक्झाम जी आहे 2027 त्याकरता आहे ही बॅच. 20 मे ला सुरुवात होणार आहे. ज्याच्यासाठी फक्त जे 100 विद्यार्थी आहेत सुरुवातीचे त्यांच्याकरता या बॅचची फी असणार आहे 1500. शुल्लक 1500 फक्त 1500. म्हणजे आपला शर्ट पॅन्ट एवढी प्राइस आहे. फक्त शर्ट पॅन्ट तुमच्या एका ड्रेस एवढी प्राइस आहे.
ड्रेस एवढी प्राइस आहे. आणि मुली तर लग्नासाठी लेहंगा डायरेक्ट 4-4, 5-5 हजाराच्या घेतात. त्यापेक्षा हा स्वस्ती आहे ना, स्वस्त आहे. यामध्ये तुम्हाला क्वालिटी लेक्चर्स भेटतील. जर तुम्हाला या बाबतीत पूर्ण माहिती हवी असेल, तर तुम्ही सारथी अॅग्रिकॉस या YouTube चॅनलवरती लेक्चर व्हिडिओ अवेलेबल आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही बऱ्यापैकी जानकारी घेऊ शकता. ठीक आहे का? पहा, आता पण सांगतो, जे सुरुवातीचे 100 तुम्हाला वाटत असेल ही मार्केटिंग गिमिक आहे. नाही. जे सुरुवातीचे 100 विद्यार्थी आहेत, त्यांच्याकरता या बॅचची प्राइस असणार आहे मात्र 1500. एकदा 100 विद्यार्थी झाले, की त्या बॅचची प्राइस असणार आहे 3000. डायरेक्ट डबल. डोक्यात ठेवा. ठीक आहे का? डोक्यात ठेवा. मग आजचा लेक्चर खूप छान पद्धतीने झाला. प्रतिसाद खूप कमी भेटला. एक नरुतो बाबू होता, नरुतो उजुमाकी अॅनिमे पाहणारा. ठीक आहे. त्यानं व्यवस्थित प्रतिसाद दिला आणि पीपीटी कुटुंब बनवल्या असं तसं बोलला तो. चालते. एखाद दिवशी भेटलो बुक्कीच मारतो त्याच्यावरती. ठीक आहे. बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना आवडला आहे हा लेक्चर. थँक्यू. तुम्ही म्हणा मला कॉन्सेप्ट मी तुमचे क्लिअर करून दिलो. ठीक आहे का? भेटू आपण पुढच्या शुक्रवारी एका नवीन टॉपिक सोबत. हो, ही आपली सिरीज दर शुक्रवारला चालणार आहे. पुढच्या शुक्रवारी नवीन टॉपिक सोबत. ठीक आहे का? भेटू आपण लवकरच.